सिरियलचा फार महत्वाचा वाटा आहे आणि अक्षया तुझ्या आयुष्यात येणं हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण तुझी जडणघडण खूप वेगळ्या पद्धतीची झाली होती, अप अँड डाऊन्स खूप मोठे होते. मग अक्षया आपल्या आयुष्यात आली तर बरं होईल, यायला पाहिजे, ते काय तो कुठला क्षण होता? कधी असा विचार केला नव्हता. बरं, माझ्याबद्दल सगळंच तिला माहिती होतं. कसं काय? माझ्या आयुष्यातलं मग तुला सांगायला सुरुवात काय? नाही, मालिकेमध्ये असताना सगळ्यांना म्हणजे एकत्र मालिका करतो ऑफकोर्स एवढ्या वर्ष, त्यामुळे प्रत्येकाच्या फॅमिलीबद्दल किंवा सगळ्या गोष्टी माहिती असतात. आधी तुम्ही एकमेकाला ओळखत नव्हता? काहीच संबंध नाही. म्हणजे शूट झालं पहिली मालिका असेल की ज्याच्यामध्ये हिरोईन नंतर मी आली. आम्ही शूट चालू केलं होतं. बर. तर मग ही नंतरच्या शेड्यूलला आली. मग त्याच्यानंतर ओळख झाली, सगळं झालं. मग आता फॅमिलीच ना, आम्ही तिकडेच असायचो, त्यामुळे प्रत्येकाच्या घरातलं प्रत्येकांना माहिती असायचं. आई वडील यायचे, भेटायचे, सगळं माहिती होतं. आणि नंतर जेव्हा 2018 मध्ये माझ्या आईने तिला विचारलं की माझ्या मुलाशी लग्न करशील का, हे मला कळलं ना 6-7 महिन्यानंतर. अच्छा, हे उलट झालंय? हे उलट झालंय. आणि तिची इच्छा होती की नाही, मला जर तुला सून म्हणून आणायची तू हिच्याशीच बोललं पाहिजे. म्हणजे मग सिरियल संपल्यानंतर माझ्या मागेच लागायला लागली की जा विचार. म्हटलं आहे ते पण बोलायचं. थांब, हे वेगळं आहे गणित. हो, म्हणजे तुझ्या आधी आईनंच विचारलं तिला? माझ्या आईने विचारलं होतं तिला. अक्षयाचं काय म्हणणं होतं? नाही, तुमच्या मुलाशी बघा बोलून. तर म्हटलं तेव्हा ते हे बरं, हे कन्व्हर्सेशन झालेलं मला माहिती आईला असं नाही. म्हणाल ना असं कोण विचारतं का आई, असं तर झालं ना ते नंतर. तर ती म्हणते मी विचारलेलं, तू एकदा जा आणि बोल. आणि म्हटलं जे आहे तेवढं पण बोलायचं बंद करेल, कारण ऑलरेडी मालिका संपली होती. अच्छा, मालिका संपल्यानंतर झालं? हो, मालिका म्हणजे आमच्या मालिकेमध्ये काय नाही? नाही, पण एक चांगली मैत्रीण आहे. आणि ऑफकोर्स अक्षय अशी मुलगी की तिच्याकडे बघून कोणालाही वाटेल की जर बायको असावी तर अशी असावी, कारण ती घराला प्राधान्य देते, त्याचबरोबर समोरच्याचा रिस्पेक्ट करते, समोरच्याच्या प्रोफेशनचा रिस्पेक्ट करते. आणि ऑफकोर्स ती या फील्डमध्ये असल्यामुळे पण तिला माझी फील्ड पण माहिती आहे, तिची फील्ड, आम्ही दोघांची एकच फील्ड आहे, त्यामुळे एकमेकांचा रिस्पेक्ट करतो त्या बाबतीत. पण नंतर मग मी एकदा ठरवलंच, म्हटलं नाही आता एवढी बोलते तर आता जातोच. खरं आई म्हणते म्हणून विचारलंस की तुलाही वाटत होतं? नाही, मी तुला जेन्युइन सांगू, आमचं बोलणंच बंद झालं होतं त्यानंतर. म्हणजे विचार कर, मालिका झाल्यानंतर मला असं वाटतं की कधी 2022 मध्ये विचारलं रे मी लग्नासाठी. म्हणजे मी लग्नाचा विषयच सोडला होता. पण त्याच्यानंतर मी घरी गेलो डायरेक्ट. माझं विजाचं काम होतं, माझी अपॉइंटमेंट होती. मी आलो इथे, मला म्हणले आज नाही जर बोललास तर बघ. आणि भाऊ खाली होता गाडीत. आईनं सगळा कट रचलेला होता आणि काहीतरी चालू झालं. हा, मी गेलो घरी, म्हणलं असं आहे. म्हटलं मी किती फाटका आहे हे तुमच्या मुलीला माहिती आहे आणि तिलाही मी माणूस म्हणून माहिती आहे. म्हणजे आमच्यात तसा सॉफ्ट करून होता हे माहिती आहे की ओके यार, म्हणजे चांगलं असोसिएशन. मला 4 महिन्यानंतर रिप्लाय आला. 4 महिन्यानंतर? हा, मी म्हणजे तेव्हाही मी हिशोब सोडला होता. तेव्हाही मी एक गाडी विकत घेत होतो. मला त्याच्या आईचा फोन आला की मेसेज वाचलास का? म्हटलं नाही. मला वाटलं गुड मॉर्निंगचे काय फोटो बिटो असतात. म्हटलं थांबा बघतो. मला आजही आठवतं, मी नाशिकला शूट चालू होतं, मी चालत जायचो, एक 200-300 मीटरवरती सेट होता. मी रस्त्यात थांबलो, असा ब्लॉक एकदम शॉक झालो, काय करू काय कळतच नव्हतं. आणि डायरेक्ट तारखा, मग तुला सांगतो, मला 22 एप्रिलला फोन आला. अरे बापरे, एवढं लक्षात होतं तुझ्या? हो, 22 एप्रिलला मला फोन आला, लवकरात लवकर भेटायचं, या तारखा आहेत. म्हटलं हो, पण आधी भेटा. 27 एप्रिलला आम्ही भेटलो. 28 का 29 तारखेला तिने मला सांगितलं की हार्दिक, मला माहित नाही, मला 3 मेलाच मला साखरपुडा करायचा आहे, तुला काय करायचं ते तू कर. अरे म्हटलं तू काय, तुला कळतंय का? म्हटलं माझं इथे डेली सोप चालू, माझा अटॅक येऊन म्हटलं प्रोड्युसर मरेल, त्याला जर मी सांगितलं मी साखरपुडा करतो, काहीतरी आपण पुढचं मागचं बघूया ना. नाही, अक्षय तृतीया आहे, माझा वाढदिवस असतो अक्षय तृतीयेचा, मग अक्षय तृतीयेला जन्माला आलेली. म्हटलं बरं बाबा करूया. मग हे सगळं माझ्या वहिनीनी आणि भावानी सगळं अरेंज केलं. म्हणाले तुम्ही काही लोड घेऊ नका, आम्ही सगळं करतो. मग ठाण्यात येऊरला आमचा 3 मेला पण मग हे जे मधलं 4 महिने होते, तू घरी जाऊन ते सांगून आलास तिच्या? हो, पण 4 महिने काही बोलत नव्हतो तुम्ही? बोलत होतो आम्ही, नाही बघू चाललंय. म्हटलं बघ, मला एकच इच्छा आहे की म्हटलं आई वडिलांच्या अगेन्स्ट जाऊन मला करायचं नाही. ऑफकोर्स कोणत्याही आई वडिलांना वाटेल की मुलगी एका सेटल, आणि अक्षयासारखी आई जर आईला आवडली असेल तुझ्या, कारण की ते सेटल फॅमिलीतले आहेत ना. म्हणजे आई वडील जॉब या म्हणजे माइंडसेटच्या फॅमिलीमधले, बिझनेस किंवा हे असं त्यांना फार काही असं त्यांनी कधी बघितलंच नसेल. म्हणजे ऑफकोर्स रिलेटिव्ह मध्ये असतील, पण त्यांनाही ते अप्स अँड डाऊन्स माहित असतात. तर तिला मी म्हटलं बघ, माझं असं आहे, माझं राहतं घर नाही, हे तुलाही माहिती आहे. माझं मूळ घर आहे, पण ते माझं नाही, माझ्या वडिलांचं आहे. त्यामुळे गृहीत धर की माझं काहीच नाही. माझ्याकडे काय असेल तर माझ्या नावाच्या गाड्या आहेत, एवढंच आहे माझ्याकडे. आणि लाईफस्टाईल माझी चांगली आहे, मी व्यवस्थित राहतो, स्वच्छ राहतो, हे तुला माहिती आहे. म्हणजे असं काय अडगळीत कुठेही राहणार, आणि सगळं तुला माहिती. ती म्हणजे हो, पण म्हटलं एकच आहे, आता कन्व्हिन्स करणं तुझं काम आहे,
पण म्हटलं ओढाताण करून भांडाभांड करून म्हटलं मला हे असं नकोय. आणि त्याच्या घरच्या आईनं जर हे गाडी पुढे ओढली नसती केलं असतं लग्न. नाही, मला नाही वाटत मी केलं असतं. खरंच सांगतो, नसतं केलं. म्हणजे विचारही केला नसता की ओके म्हणजे काय होईल किंवा असं विचारच नसता केला की ऑफकोर्स ना की येईल. म्हणजे आपल्याला आपलं माहिती असतं ना, आपले पाय किती पाण्यात येते आपल्याला माहिती असतं. आणि मी ऑलरेडी स्वतःला गृहीत धरूनच चालतो की आपण काय आहोत हे स्वतःला मान्य असणं गरजेचं आहे. उगाच माझ्या खिशामध्ये 10 रुपये आहेत आणि मी लाख रुपयाचे शानशौकी करतोय हे मला नाही आवडत. या लग्नामध्ये म्हणजे जे ठरलं साखरपुडा त्याच्यामध्ये तुझा भाऊ आणि वहिनी यांनी मेजर सगळं उचललं. हो, लग्नापर्यंत सगळं. नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहे सगळ्यांचा आवडता, घराघरात घुसलेला, लोकांच्या मनात रुतून बसलेला, चांगल्या अर्थानं, फार वेळ घेत नाही, आपला पाहुणा आहे हार्दिक जोशी. हार्दिक, मी तुझं मनपूर्वक स्वागत करतो. थँक्यू. गेले अनेक महिने हार्दिकला या मित्रमणेमध्ये बोलवायचं होतं, पण आज तो योग आला. हार्दिक, तू आवर्जून वेळ दिलास आणि आलास, याबद्दल आम्ही एक छोटीशी भेटवस्तू तुला देणार आहे. अर्क ऑइल्स तर्फे ही काही तेलं आहेत जी लाकडी घाणा पद्धतीनं बनवली आहेत. याच्यात काही केमिकल्स किंवा प्रिझर्वेटिव्ह नाही, कोल्ड प्रेस पद्धतीची तेलं आहेत, ती तुला आवडतील. थँक्यू. नेत्राज इन्स्टंट मिल्स तर्फे एक छोटीशी भेट. याच्यामध्ये इन्स्टंट मिल आहे, 5-6 मिनिटात तयार होतं फूड आणि सगळं महाराष्ट्रीय फूड आहे. यात पण प्रिझर्वेटिव्ह नाही आणि एअर टाईट असल्यामुळे ही टिकतात सुद्धा. त्यामुळे हे सुद्धा तुला आवडेल. महाराष्ट्र मराठी सगळे फूड्स आहेत. तर तुझ्या धकाधकीच्या जीवनामध्ये जेव्हा पाठकबाई घरी नसतात तेव्हा हे माझ्या कामाला किंवा त्यांना पण देता येईल, कारण त्या पण गडबडीत असतात. असं माझा पण एक प्रोडक्ट आहे. अच्छा, तू आणलायस का? नाही, मी लवकरच त्याची प्रोसेस चालू आहे आणि आपला कोल्हापूरचाच आहे, त्यामुळे लवकर म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे. थंडाई तर सगळीकडे मिळतेच आहे, पण त्याचबरोबर कोल्हापुरी मिसळ सुद्धा चालू केली रेडी मिक्स मध्ये. बर. सो तीही आता माझ्यामध्ये तुझ्याच तर्फे आपण लोकांना देण्यात सुरुवात करू. कमर्शियल वेगळे कापून घ्यायचे. तर तुझं स्वागत. हार्दिक आणि मी ऑलमोस्ट रोज भेटतो आणि माझा जिम मेंबर आहे तो, त्यामुळे गप्पा होत असतात नेहमी. आपण काहीतरी विषय असला की ठरवून भेटत असतो, म्हणजे मीडियासमोर, पॉडकास्ट समोर. पण मित्र म्हणे असा प्लॅटफॉर्म आहे की असा काही विषय नाही, हेतू नाही, पण जो व्यक्ती दिसतोय त्याच्या पलीकडचा माणूस दिसावा ही अपेक्षा असते. त्यामुळं नॉन स्क्रिप्टेड शो आहे आणि मला माहीत नाही हा विषय कुठं कसा जाणार आहे, पण मला खात्री आहे की तू याची उत्तर विस्तारानं आणि आनंदानं देशील, त्यामुळे तुला मजा येईल. सो तुझं स्वागत. मधल्या काळात तो वहिनीचा जो इन्सिडेन्स घडला त्याच्यामुळे खूपच तू हल्ला होतास, हे आम्हाला सगळ्यांना जाणवत होतं. एवढं असोसिएशन तुमचं होतं, भावाचं वहिनीचं तुझं. येस, म्हणजे मला असं वाटतं की एक आपण ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतो तेव्हा, त्याच्यानंतर कोर्सेस आपण करतो बरेचसे. म्हणजे नुसतं कॉमर्स करून तर कोण जॉब देणार नाही. पण कुठेतरी मी ज्युनियर आर्टिस्ट वगैरे कामं करायचो तेव्हा मधल्या याच्यामध्ये. आर्मीच्या या मधल्या स्पॅममध्ये करायचं काय तर कुठेतरी मॉडेलिंगचं करायचो, कुठेतरी एक म्हणजे प्रिंट शूट्स वगैरे असतात नाही का, डेलिगेट्स येतात, त्यांच्यावर 20-25 कपडे दिवसाला बदलाय. तेव्हा मला असं अजूनही आठवतं, मला दूरदर्शनसाठी काम केलं होतं, 100 रुपये मिळाले. ज्युनियर आर्टिस्टचं काम केलं होतं तेव्हा. सो ते तिच्याकडे होतं. तिने आणि वहिनी, भावाने आणि वहिनीने बुलेट घेतलेली तेव्हा एक. ती बुलेट त्यांनी मला दिली. की तू कसं जातोस? म्हटलं काय नाही, मी जाईन ॲक्टिवानी वगैरे, किंवा आपली पल्सर आहे ती घेऊन जातो. नाही, चांगल्या ठिकाणी जातोस ना, बुलेट घेऊन जा. म्हटलं दादा तो जाईल रिक्षाने. म्हणजे या पद्धतीचं होतं. की घरामध्ये तेव्हाही गाड्या वगैरे एवढ्या काही फार नव्हत्या. त्यानंतर पहिली नवीन गाडी सुद्धा घेतली ती तिनेच घेतली घरात, की जा याच्यातून, ज्याच्यामध्ये माझा राहण्याचा स्ट्रगल झाला. रोज मी जिमला जायचो, रोज 60 किलोमीटर मी जिमला जायचो. बापरे. ती गाडी तिला सोडायला असायची, ड्रायव्हर वगैरे कधी. ती म्हणते तू जा घेऊन. दादा म्हणायचा ठीक आहे थांब, आपण ड्रायव्हर ठेवू, तू जा, तुला ती सोडेल, मग त्याच्यानंतर घरी येईल, घरून मग ती वहिनीला घ्यायला जाईल घरी. असं वगैरे सगळं होतं. आणि तिचा खूप पुढा करतो, कशाला करतो, नोकरी नाही करायची ना तुला, जा नको करू. ती खमकीपणा नव्हती. आणि मला असं वाटतं की ती होती कुठेतरी म्हणून कलाकार म्हणून उभा राहिलो मी. आणि सगळ्यात खुश होती ती. तिला खूप आवडायचं की राणाची वहिनी म्हणून तिच्याकडे बघितलं की तिला खूप आवडायचं. म्हणजे अशी
पूर्ण एकदम अशी असायची आहे माझ्या घरातलं आहे. आणि ती भाऊ म्हणूनच होती, म्हणजे कधी वहिनी आणि मला असं दिराचं नातं कधी असं नव्हतंच, एक भाऊ बहिणीचंच नातं होतं. म्हणजे ती आईसारखीच असायची घरामध्ये. काय नको, म्हणजे आजही मला अजूनही आठवतं की कुठेही कपडे आणायला गेली तर मला कपडे आणणार नाही असं कधीच होणार नाही. मग मला हे का वाटला हा विषय आला ओघानं, पण तो जो स्ट्रगल असतो ना की तो 2006 साली तुला आला, तुझ्या 10वीत होता आणि 12वीत सगळं ते बदलून गेलं. बरोबर. तो शॉक एक वेळ बरा होता, पण इथं तू जास्त हल्लेला वाटला इमोशनली होतोच, कारण की सगळं म्हणजे एक बॅकिंगच गेलं असं म्हणायला हरकत नाही. एक सपोर्टिव्ह आपल्याला लागत, म्हणजे मी असं म्हणत नाही की फायनान्शियल सपोर्ट किंवा एक घरात हसतं खेळतं वातावरण असतं आणि अचानक अशी शोककळा घरावर येते आणि सगळंच होत्याचं नव्हतं होऊन जातं. पण यामध्ये अक्षयाने खूप सपोर्ट केला. तिने स्वतःचं करिअर थांबवलं यासाठी. अच्छा. हो, तिला खूप मालिका विचारण्यात आल्या. तिला प्रचंड, मला असं वाटतं की जवळजवळ तिने 12-13 मालिका सोडल्या असतील या वर्षांमध्ये. काय बोलतो? हो. मग काय कारण ह्याच्यामध्ये सोडल्या? कारण की माझं काम चालू होतं. तुझं काम ती म्हणत होती की मला माहिती आहे तू लक्ष देणार नाही हार्दिक, तू पूर्ण, कारण माझ्या जवळ 2-3 सिनेमे चालू होते, जाऊबाई गावात माझ्याकडे होतं, अजून एक मालिका आली होती. त्यामुळे ती म्हणाली की तुला काम येतं, तू काम कर, तू नको इथे लक्ष दे, मी सगळं बघते, मी तुला अपडेट देईन. कारण मला माहिती, कारण घरातल्यांना माहिती आहे की माझं लक्ष 90% घराकडे असतं. त्यामुळे घरातले मला काही सांगणार नाही. तर तिला मी म्हटलं होतं मला कोण काय सांगणार नाही. आणि जेव्हा जाऊबाई गावात, मी हा किस्सा पण आधी सांगितला, जाऊबाई गावात जेव्हा मला मिळालं त्याच्यानंतर मी प्रोमो वगैरे शूट केला आणि जेव्हा प्रोमो ऑन एअर जाणार त्याच दिवशी सकाळी पहाटे डॉक्टरांनी सांगितलं की आता कधी काही होऊ शकतं. तर मी इमिजिएट झीच्या ऑफिसला फोन केला की म्हटलं बघा असं आहे, तुम्ही प्रोमो रिलीज करा, पण मला गृहीत धरू नका, मी शो सोडतोय. तो म्हणले हार्दिक असं का म्हणतोयस तू? ते शॉक झाले. ऑफकोर्स सगळ्यांचे पैसे लागलेले असतात, सगळं असं कमर्शियल सगळं असतं. झीची टीम आली घरी पुण्यात, हॉस्पिटलला वहिनीला बघितलं. ते म्हणलं हार्दिक तू काही काळजी करू नको, आम्ही तुझ्या बरोबर. आणि तिला कळलं की मी हे सोडतोय, तेव्हा तिने मला बोलवून घेतलं. तिला मास्क म्हणजे ऑक्सिजन लावलं, तिला बोलताही येत नव्हतं. ती म्हणलं काय करतोयस तू? म्हणलं काय नाही, दादाबरोबर थांबणं म्हटलं गरजेचं आहे. मला म्हणते माझी शपथ आहे तुझा शो सोडलास तर बघ, मला प्रॉमिस कर. म्हटलं ठीक आहे, मी प्रॉमिस देतो तुला, म्हटलं मी शो नाही सोडणार. आणि तुला हे पण प्रॉमिस देतो की आज, तेव्हा झीचे जरा आकडे खाली होते, म्हणजे हे देतो की झीचा नंबर 1 शो आणून मी दाखवेन. पण योगायोग असा की पहिल्या एपिसोडला ती नव्हती. आणि योगायोग असा पण आहे की एपिसोडची डेट ही वहिनीची बर्थ डेट होती, 4 डिसेंबर. म्हणजे कुठेतरी तिचा आशीर्वाद होता. आणि म्हणजे अशी सिच्युएशन माझ्या कधी स्वतःवरती असं वाटलं नव्हतं, कारण की म्हणजे पहिलाच जो एपिसोड होता, म्हणजे पहिल्या एपिसोडमध्ये ते वहिनीचे अंत्यसंस्कार करून मी शूटला गेलो. ऑफकोर्स म्हणजे मी नेहमीच सांगतो की लोकांना असं वाटतं की कलाकार खूप छान राहतात, मजेत राहतात. मी नेहमी सांगतो की एक शाप असं म्हणणार नाही मी, म्हणजे कलाकार ही गोष्ट किंवा ती व्यक्ती किंवा कलाकार म्हणून तो सुखात कधी घरातल्यांबरोबर नसतो आणि तो दुःखातही नसतो. ही एक फक्त गोष्ट कलाकाराच्या मागे, फक्त ती प्रेक्षकांना वाटतं की अरे हे मजा करतात किंवा असं आहे, पण शेवटी शो मस्ट गो ऑन जे आहे ते आहे. राणादा म्हणलं की मला हट्टाकट्टा पैलवान दिसतो आणि तो छान पण आहे, कारण अशी बॉडी, असं फिजिक मराठीमध्ये फार कमी लोकांचं आहे. तुझं पण, तू खूप छान फिजिक मेंटेन केलंस, पण आता तू खूप लीन म्हणजे बॉडी कमी झाली आहे तुझी, तब्येत कमी केली आहेस तू. तर असं का? म्हणजे जे आपला जो फोर्टे आहे, जे आपलं प्लस आहे, बलस्थान आहे, तेच तू का कमी करायला लागलास? तू एवढे बारीक का होतोयस? बारीक होण्यामागचं कारण म्हणजे राणा आला तेव्हा त्याच्या आधी मी बारीक होतोच. आणि मला असं वाटतं की ते एका कलेसाठी केलेली ती कलाकृती होती. जी राणा ही कलाकृती होती ती त्यासाठी होती. त्याच्यासाठी मी वजन वाढवलं, सगळ्यांनाच माहिती आहे, मी जवळजवळ 30 ते 35 किलो वजन वाढवलं होतं. पण मला असं वाटलं की कुठेतरी स्टॅटिक नको होऊया आपण. म्हणजे मराठी कलाकार म्हणून कधी कुठे कधीतरी ऐकायला येतं अरे यार मराठी कलाकार कधी कमर्शियली राहत नाहीत. कमर्शियली राहणं म्हणजे काय? तर फक्त व्यवहाराच्या बाबतीत राहणं आहे का? तर तसं नाही आहे. म्हणजे शरीराच्या बाबतीत पण आहे. तर मला असं वाटतं की ठीक आहे, मालिकेद्वारे किंवा मालिकेमधून आलेला एक कलाकार ज्यांनी त्या मालिकेसाठी 30 ते 35 किलो वजन वाढवलं, तेही 1 महिन्यामध्ये, म्हणजे 20 ते 25 दिवसामध्ये मी ते वजन वाढवलं होतं. आणि त्याच्या आधी माझ्यामध्ये याच्यापेक्षाही बारीक असेल मी, बारीक होत असतो, खूप बारीक होतं. सो मला असं वाटतं की कुठेतरी आपल्याला काहीतरी नवीन प्रेक्षकांना देणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की या माध्यमातून सुद्धा
कुठेतरी ते मोटिवेट होतील. म्हणजे कधी कधी जिममध्ये काही, आता तू जिमचा विषय काढलास, आपण जिम पार्टनर आहोतच, जिममध्ये आपण रोज भेटतो, किंवा काही असे मित्र भेटतात की तेव्हा तिथे आपल्या नव्याने ओळख होते, तेव्हा ते म्हणतात की अरे तुम्हाला भेटल्यानंतर एक वेगळी एनर्जी येते आम्हाला वर्कआउट करायचं. मला असं वाटतं की कुठेतरी त्यांना म्हणणाऱ्यांमध्ये पुरुषांचं प्रमाण किती आणि स्त्रियांचं प्रमाण नाही, पुरुषांचं प्रमाणच जास्त आहे आणि स्त्रियांचं प्रमाण किती आहे? मला वाटतं. हळूहळू तिथे काही ते राणादा म्हणूनच हाक मारतात तरी, त्यामुळे तिथे जास्त फार मी लक्ष देत नाही. पण छान वाटतं ते की आपल्याकडनं कुठेतरी एक पॉझिटिव्हिटी स्प्रेड होते आणि आपल्यामुळे कोणतरी त्यांच्या आयुष्यातली काही मिनिटं व्यायामशाळेत घालवत आहेत, त्यामुळे खूप छान वाटतं. आणि मला असं वाटतं की प्रत्येक प्रोजेक्टसाठी, जसं मी नेहमी सांगत आलेलो आहे प्रेक्षकांना, की प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तुम्हाला हार्दिक जोशी हा वेगळ्या पद्धतीने तुमच्यासमोर काहीतरी कॅरेक्टर घेऊन येईल. म्हणजे तो फक्त कॅरेक्टर नसेल तर पूर्ण त्याच्या शरीरयष्टीपासून, त्याच्या दिसण्यापासून, हेअरकट पासून सगळं हे मी समजू शकतो. एक ऍक्टर म्हणून तुला जसा रोल येईल तशा त्या ढाच्यात तू जातोस, जायला पाहिजे, हे मी समजू शकतो. पण मुळात मराठी हिरोइझमचा विचार केला, बरोबर, मराठीमधल्या नायकांचा विचार केला, तर मराठीमध्ये असे हट्टी कट्टे दणकट नायक नाहीयेत. बरोबर, काही आहेत पण त्यांना खळी पडत नाही, काहींना खळी पडती पण हट्टी कट्टे नाही. पण तुझं कॉम्बिनेशन असं आहे की दिसायला पण गोड आहेस, छान दिसतोस, हट्टकट्ट आहे, म्हणजे ते स्टाईल स्टेटमेंट होतं तुमचं. बरोबर. मग असं जेव्हा एखाद्या कलाकृतीच्या निमित्तानं ते स्टेटमेंट होतंय, मग ते पुन्हा रिड्यूस करणं आणि पुन्हा मग ते स्टाईल स्टेटमेंट तू नॉर्मलच होतोस, रेग्युलर मुलगा. बरोबर. असं नाही का वाटत तुला की जी आता इंडस्ट्रीमध्ये गरज आहे, एक व्हॅक्यूम आहे अशा एका जागेची, ती तू भरून काढत होतास, ती पुन्हा भरायला पाहिजे असं वाटत नाही? वाटतं मला. पण मला असं वाटतं की एखादा जर असा प्रोजेक्ट आला तर मला असं वाटतं की जसं 20-25 दिवसात वाढलं होतं, आता तर माझी सवय लागलेली आहे. सो मला जर एखादा प्रोजेक्ट आला की पुन्हा त्यांना असा हट्टाकट्टा किंवा एक आपण आपल्या भाषेतच म्हणून रांगडागडी जर हवा असेल, तर मला असं वाटतं 15 दिवस किंवा 2 आठवडे मला खूप होतील आणि मी पुन्हा तसा उभा राहीन. पण तुला असं वाटतं का एकदा राणादा ही सिरियल थांबली कधी? मला वाटतं 19 मध्ये थांबली, 20 ला थांबली. म्हणजे लास्ट एपिसोड मला असं वाटतं की 2 जानेवारी 2021 ला होता. हा, म्हणजे आता 21 पकड आपण, पण 20-21 पासून आज पण ती ओळख तुला आहे. हो, आज ते ओळखतात, लोक बोलतात, कारण लोकांच्या मनात त्यांनी घर केलंय, कारण त्याचं स्वभाव, त्याचं दिसणं, त्याचं असणं. असा प्रोजेक्ट संपल्यानंतर, सुरू झालेला प्रोजेक्ट कधीतरी संपतोच, बरोबर, तो संपल्यानंतर आता जो प्रोजेक्ट म्हणून तू म्हणतोस ना की वेगवेगळे प्रोजेक्ट येतात, तू कसे प्रोजेक्ट घेतोस आता तो प्रोजेक्ट आल्यानंतर? नाही, मला असं वाटतं की मुळात आपल्याकडे जे चालू आहे स्क्रिप्ट वाईज बघणं, किंवा एखाद्या कलाकाराला एखाद्या साच्यातच बघितलं जातं की तो तसाच आहे आणि ते गृहीत धरून ओके त्याला बोलून घ्या. मग कुठेतरी आता समजा काही ऑडिशन्स असतील किंवा लुक टेस्ट असतील, म्हणजे इतर भाषांची आपण ऑडिशन किंवा लुक टेस्ट म्हणू, मग तिथे काही ठिकाणी अरे वो है ना बंदा उसको बुला लो, वो पुलिस में जाएगा, म्हणजे पोलीस कॅरेक्टरसाठी असेल, किंवा गुंड ऑफकोर्स एनी टाइम विलन करायला मला आवडेलच आणि एक वेगळं काम करण्याची संधी असते, पण कुठेतरी मध्ये साच्यात बसल्यासारखं मग आपण पोलिसच दिसतो का, मग आपण दुसरं दिसू शकत नाही का? किंवा आता एक मॅच्युअर बॉडी असणं, त्याच्यामध्ये आपलं एज पण खूप मॅच्युअर वाटतं. मग कुठेतरी एखादा असा रोल आला की नाही खरंच, म्हणजे आता मी जे करतोय ते एखादी सिनेमासाठी करतोय, कारण त्याच्यामध्ये खरंच तो गावातला एक साधा मुलगा आहे, मग तो त्याचं शरीर एवढं असेल का? मग त्याच्या मागे जर तो मल्ल असेल तर कदाचित त्याचं शरीर एवढं असेल. पण मला असं वाटतं कुठेतरी हे डिस्कशन डिरेक्टर बरोबर किंवा प्रोड्युसर बरोबर होणं फार गरजेचं आहे, त्यांना कन्व्हिन्स करणं गरजेचं आहे की जेव्हा एखादी स्क्रिप्ट येते तर मला असं वाटतं की मला या एका सिनेमासाठी किंवा कोणत्याही मालिकेसाठी मला असं शरीर करणं गरजेचं आहे की मी असं जर प्रेक्षकांसमोर आलो तर कदाचित त्यांना ते वेगळं वाटेल आणि ते एक्सेप्ट करतील. नाही तर एकच जर स्पून फेडिंग करत राहिलो आपण त्यांना, तर मला असं वाटतं ती सवय होऊन जाईल की रोजची, की ओके हार्दिक जोशी असाच आहे. सो म्हणून मी थोडंसं कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो माझ्या यांनी, डिरेक्टर असतील, प्रोड्युसर असतील, की आपण साधारणतः महिन्याभरानंतर जर शूटिंग करतोय तर मला वेळ दिला तर असं चालेल का? म्हणजे आता मध्ये माझा एक सिनेमा येऊन गेला अरण्य नावाचा, ज्याच्यामध्ये मला सांगितलं होतं की नाही आपण हट्टाकट्टा, आपण असं ॲप्स वगैरे वाला असा एखादा आपण कॅरेक्टर आपण हे करू. म्हटलं ॲप्स करायला काही प्रॉब्लेम नाही, पण ते पात्र जंगलातलं आहे ना, आणि तो त्यात एका मुलीचा वडील आहे, मग तो वडील वाटला पाहिजे. मग त्यात तो आता विचारांनी थकलेला आहे आणि त्याला त्यातून बाहेर पडायचं, मग तो कसा असेल? मग याचा विचार केला, मग तो थोडीशी त्याची बॉडी लूज असेल कारण तो टेन्शन मध्ये आहे. सो मला असं वाटतं की या गोष्टी जर झाल्या तर आपण, आपल्याला जर कन्व्हिन्स झालं तर आपण प्रेक्षकांना ते कन्व्हिन्स करू शकतो. सो म्हणून मग मी विचार केला की नाही आपण प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं. मग मराठीमध्ये असं डिस्कशन्स होतात सिनेमा प्रोड्युसर आणि डिरेक्टर्स बरोबर? मला असं वाटतं की कदाचित होत असतील किंवा होत नसतीलही, पण मला असं वाटतं की माझ्याकडून मी ते ठेवतो
की हे झालं पाहिजे सर. आणि दुसरा प्रश्न असा आहे माझा की तू आता म्हणालास की बोलता बोलता की 1 महिना मला द्या, मी ते करून दाखवतो. हो हो हो. तर जनरली मराठीमध्ये जे आजवर मी इंटरव्ह्यूज बघितलेत कलाकारांचे, तर तो वेळ एरवी ते कलाकार घेऊ शकत नाहीत कारण मानधन कमी असतं, वेळ नसतो, बरोबर आहे. त्यामुळे ते परवडत नाही आपल्याला, बरोबर. डाएट पण तसा महाग बरोबर. असतो. तू कसं मॅनेज करतोस हे? म्हणजे मुळात मला असं वाटतं की येण्याच्या आधी सगळे आपण मध्यमवर्गीय घरातले आहोत. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात स्ट्रगल सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि मला असं वाटतं की प्रोजेक्ट मिळणं हा एक वेगळा स्ट्रगलच असतो. म्हणजे मिळाल्यानंतर पण लोकांना असं वाटतं की आपलं स्ट्रगल संपलंय, पण खरं तोच स्ट्रगल असतो असं मला वाटतं आणि मी त्या गृहीत धरून चालतो. म्हणजे मी नेहमी नवीन जे मित्रमंडळी आपल्या या इंडस्ट्रीत येतात किंवा मालिकेमध्ये किंवा कुठेही काम करतात त्यांना मी सांगतो की गरजा वाढवू नका. सो माझ्या गरजा नाही आहेत, जास्त नाही आहेत, माझ्या काहीच गरजा नाही आहेत. मला कसलंही व्यसन नाही आहे. मी पार्टीजनं जात नाही जास्त कुठेहीच. म्हणजे माझ्या घरातमध्ये मला घरातल्यांबरोबर वेळ द्यायला आवडतो. पार्टी द्यायला आवडते का? हा, द्यायला आवडेल, पण सात्विक पार्टी द्यायला मला आवडेल असं म्हणजे म्हणायला हरकत नाही. हा, मुळात फार खूप म्हणजे असं कोझी राहत नाही मी, पण मला फिरायला पण देखील आवडतं. पण सातत्याने फिरणं मला नाही वाटत. मला असं वाटतं की आपण अशा याच्यात आहोत की जिथे कुठलेही संकट आपल्यावर कधीही पडू शकतं. त्यामुळे मी पहिलेच 10 पैसे माझ्याकडे ठेवतो, बाकीचे 90 पैसे मी बाजूला ठेवतो. आता बायको आलेली आहे त्यामुळे बायकोकडेच देऊन ठेवतो. पहिले आईकडे द्यायचो, तो आता अर्धे आईकडे अर्धे येतो आणि अर्धे बायकोकडे येतो. सो मला असं वाटतं की कधी कुठली वेळ आपल्यावर येईल आपल्याला सांगता येत नाही आणि सिच्युएशनला घाबरू न जाता सामोरं जाणं फार गरजेचं आहे आणि पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. तू आता बोलतो की स्ट्रगल फक्त प्रोजेक्ट मिळवण्याच्या आधी नसतो, नंतर पण असतो. आधीचा काय स्ट्रगल असतो आणि नंतरचा काय स्ट्रगल असतो? तुला काय करायला लागलं? मला असं वाटतं की जेव्हा तुझ्यात जीव रंगला मालिका मला मिळाली होती तेव्हा तो खूप एक कॉन्फिडेन्शियल प्रोजेक्ट होता की ते म्हणजे पहिल्यांदाच एखादी मालिका पूर्णपणे अख्खच्या अख्खं चित्रीकरण हे कोल्हापूरमध्ये होणार होतं. जे तुझ्यासमोर झालं तुलाच माहिती. म्हणजे पहिला दिवस की असं एकही नाही की बाहेर कुठे गेलोय आणि परत घरी गेलोय. 6-6 महिन्यांनी मी स्वतः घरी जायचो. जेव्हा मी ॲग्रीमेंट साईन करत होतो ना तेव्हा 2 मिनिटं मी थांबलो होतो. तर मला आमच्या प्रोड्युसरने विचारलं की का थांबलास तू, काय घाबरतोयस का तू? नाही म्हटलं, मी घाबरत नाही, मी विचार करतोय की मी आत्तापासून कसं राहिलं पाहिजे. मला म्हणते का, अरे एवढी मोठी मालिका तुला मिळाली आहे, झी मराठीची मालिका तुला मिळालेली आहे, मग तुला काय वाटत नाही का? म्हटलं सर, मला मालिका आत्ता मिळाली आहे, मालिका 2 महिन्यांनी संपेल, 6 महिन्यांनी संपेल, 2 वर्षांनी संपेल हे मला माहीत नाही. मग मला या दरम्यान मला कसं राहणं गरजेचं आहे, या दरम्यान मी माणूस म्हणून कसं राहणं गरजेचं आहे, कलाकार म्हणून कसं राहणं गरजेचं आहे, जेणेकरून माझा खरा स्ट्रगल हा मालिका संपल्यानंतर सुरू होणार आहे. कारण की एक पात्र तर तिथे निघून जाईल, पण त्याच्यानंतर मला इंडस्ट्रीमध्ये सर्व्हाइव्ह करायचं. मग मला लोक एक्सेप्ट करतील का? हार्दिक जोशी म्हणून मला एक्सेप्ट करतील का? राणा म्हणून एक्सेप्ट करतील का? मग त्यासाठी मला माझ्यात काही बदल करणं. एवढे सगळे विचार तुझ्या त्या मनात तेव्हा? हो, तेव्हा मी कारण की तो एक MOU साईन होता की हे प्रोजेक्ट कोणाला कळता कामा नये असं ते होतं. कारण की खूप अशा मुमेंटला होता की पटकन जायचं आणि शूट चालू करायचं, म्हणून वेळ हातात नव्हता. 1-1.5 महिन्याचा आमच्याकडे वेळ होता, कारण पावसाचे दिवस होते. कोल्हापूरमध्ये 2016 मध्ये पाऊस खूप होता, त्यामुळे ते शूटिंग पुढे जरा गेलं होतं. त्यामुळे तेव्हा हा विचार जरा आला होता की अरे बापरे, आता आलेले सगळे एक्साइट होते, पण मग ती एक्साइटमेंट न ठेवता ते दडपण मी कायम माझ्यावरती ठेवलं. 5 वर्ष असू दे आणि रोज काहीतरी नवीन शिकायचं. ही MOU साईन केल्यानंतर पुढची 5 वर्ष ती कशी होती? खूप छान होती. मी खूप एन्जॉय केलं आणि मला असं वाटतं की खूप शिकलो. म्हणजे राणा या पात्राकडून एक माणूस म्हणून सुद्धा समाजात कसं राहायचं, आणि मला असं वाटतं की त्या राणाच्या सुद्धा गरजा कमी होत्या. वा, बरं. म्हणजे पात्र कुठेतरी माझ्या जवळपास होतं. त्याला प्राण्यांची आवड होती, मला प्राण्यांची आवड आहे. त्याला व्यायामाची आवड होती, मला व्यायामाची आवड. आधीपासून व्यायामाची आवड? हो, मला आधीपासून. मी 8वी पासून व्यायाम करतोय, त्यामुळे मला व्यायामाची आवड आहे पहिल्यापासूनच. म्हणजे पहिले कॉलेजमध्ये असताना मला बेस्ट मॉडेल म्हणून, मला बेस्ट रॅम्पवॉक म्हणून मिळालेलं आहे. तेव्हा असे ॲप्स वगैरे होते. सो मला जेव्हा ऑडिशनमधून सिलेक्ट केलं होतं तेव्हा मला 6 पॅक ॲप्स होत्या. सो पण ते पैलवानांचं पोट का असतं, मग आपण कधी पोट कशाला वाढवायचं, पोट नको ना प्लीज. पण त्याच्या मागचं रिझन आहे ना की मागून पकडता आलं नाही पाहिजे, म्हणून तो मातीतला पैलवान एवढा घट्ट असतो, त्याचं स्टमक एवढं घट्ट असतं. ती प्रोसेस केली. मग विनोद चन्ना आपले जे सगळ्यांनाच माहिती आहे, फार सेलिब्रिटी ट्रेनर आहेत, जॉन अब्राहमचे आहेत, नीता अंबानींचे ते ट्रेनर आहेत. सो त्यांनी म्हणजे मला रोज वेगळी माझी तालीम व्हायची. म्हणजे मी हा 5 वर्ष सुंदर होती. हो. मग जेव्हा सिरियल संपायची घोषणा झाली की आता बस, आता आपण संपवतोय, सेटवर कळतं की आता बाबा पुढचे 10 एपिसोड शेवटचे, त्यानंतरचा स्ट्रगल काय असतो नटाचा? ऑफकोर्स प्रत्येकाला असतं ना की म्हणजे आता नवीन काय करायचं, परत मालिका आली पाहिजे. सो मी कुठच्या गोष्टीला एक तर भाळून जात नाही. पहिली म्हणजे नाही,
म्हणजे आता मधल्या काळात बघितलं असेल मी केस खूप वाढवले होते. त्याचं कारण वेगळं होतं की मला स्वतःला कुठेतरी थोडा वेळ द्यायचा होता. म्हणजे मला कुठेही प्रोटीन्स किंवा मी आता 50 अंडी खातो, मी 1 किलो चिकन खातो, हे मला करायचं नव्हतं. मला पोळी भाजी खाऊन मला माझं वजन कमी करायचं होतं. सो म्हणून मी स्वतःला वेळ दिला. कारण की मधल्या काळामध्ये देवाच्या कृपेने खूप कामं होती. सो ती करून घेतली सगळी. त्याच्यामध्ये जेवढं काही माझ्याकडनं बदल देता आला मी दिला. पण आता मला काहीतरी वेगळं करायचं होतं. ते 3-4 महिने जे मी स्वतःला दिले, सो मला असं वाटतं की त्याचा आज हा रिझल्ट आहे. मधल्या काळात या महिन्याभरामध्ये मी पटकन जरा वजन कमी केलं. पण मग तिथे कुठेतरी आपण पण आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सो तो लक्ष दिला. आणि जसं तू म्हणाला स्ट्रगल काय, तर स्ट्रगल हा आहे की पुन्हा मी तसाच दिसू का. पण योगायोगाने 6 महिन्यांनी मला झी मराठीची दुसरी मालिका आलीच, तुझ्या माया संसाराला आणि काय हवं, जी नाशिकला शूट होती. पण त्यातही मी वजन कमी केलं. मी म्हणजे ॲज इट इज मी गेलो नाही. मी त्यांना म्हटलं की आपण कधी करतो, तर ते म्हणले महिन्याभराचे वेळ. मी माझ्या गावी गेलो, मी आयसोलेट झालो. तिथे समुद्रावरती चाललो, रोज 10-15 किलोमीटर चालायचो समुद्रावरती अनवाणी. त्यामुळे मी ते तिकडे जाऊन वजन, कारण की म्हटलं असाच जर दिसलो तर मग मी तो राणाच दिसेन. पण यामध्ये तुम्हाला मिळणारं यश महत्वाचं फॅक्टर असतं. यश, पॉप्युलॅरिटी, बरोबर, लोकप्रियता. तर राणादा ज्या झोनमध्ये गेली ते अत्युच्च शिखरावर होतं. तू म्हणजे लोकांच्या गळ्यातला ताईच झाला होता. त्यानंतर ती सिरियल संपते, पुन्हा पण दुसरी सिरियल घेतो, तिसरी सिरियल घेतो किंवा सिनेमे घेतो. बरोबर. पण पॉप्युलॅरिटी वाईज तिथपर्यंत जाणं शक्य होत बरोबर नाही. याचं ओझं किती असतं किंवा याचं मी दडपण मुळात असतं? नाहीच ठेवलं ते कधी. म्हणजे मला असं वाटतंय की सक्सेस हा डोक्यात जाऊ दिलाच नाही कधी. कारण तो सक्सेस मला असं वाटतं की माझा एकट्याचं नाही आहे, की मी तिथे मी राहणं म्हणून करतोय किंवा मला प्रेक्षक डोक्यावर मला प्रेक्षकांनी घेतलेले रोज माझ्या वाड्याच्या बाहेर 2,500, 3,000, 3,000 लोक येतात. हे मला असं वाटतं त्या कथानकाचं यश आहे. आणि ते कुठेतरी कृपेने मला मिळेल. म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना की एक कलाकार एक चांगली कलाकृती शोधत असतो, पण मला असं वाटतं कलाकृती सुद्धा एक कलाकाराला शोधत असते. तर कदाचित ती माझ्या वाट्याला आली आणि मी ते केलं. आणि मी नाही राहत, म्हणजे तू पण मला बघितलं, मग फार सेलिब्रिटी झोनमध्ये मी राहत नाही. मला तसं आवडत नाही. मला साधं साधं आवडतं. का पण असं? पहिल्यापासूनच स्वभाव आहे माझा. आणि मला कदाचित आई वडिलांची शिकवण असेल. कारण की तुला खरं वाटणार नाही, माझी आई 3-3, 4-4 महिन्यातून अशी मला न सांगता कोल्हापूरमध्ये यायची. आणि ती आमचं जिथे वसगड्यामध्ये शूट चालू होतं ना, त्या तिकडच्या मुलांमध्ये ती आधी फिरायची. मला माहितीच नसायचं ही आलेली आहे. अच्छा. पण मला कोण सांगायचे, मला आपले बसचे जे होते बस ड्रायव्हर असायचे, कारण ज्या बसने मी यायचो तीच बस एक होती. ते मला फोन करून सांगायचे तुमचे आई बाबा आलेले आहेत. तर मला माहिती आता काहीतरी होणार. तर ती चौकशी करायची की हार्दिक तुमच्याशी कसा वागतो. काय सांगतोस? हो हो. मग त्याच्या डोक्यात हवा गेली आहे का, मग मास्क करतो का तो. मग ते मॅम स्पॉट दादांना विचारणार कसा वागतो हा, मग एकदम असा ॲटिट्यूडमध्ये वगैरे असतो का, शानपणा करतो का. आणि तिने आमच्या आता स्मृती शिंदे ज्या प्रोड्युसर आहेत त्यांना तिने सांगितलं होतं की मला जर कुठे वाटलं याच्याकडे बघून की हा माच करतो, मी कॉलर पकडून याला घरी घेऊन जाईन. हे तिने स्पष्ट सांगितलेलं होतं. आईने स्पष्ट. अशी आहे तुझी? हो हो. टेरर आहे. येस येस. ती करू शकते, ती घेऊन जाईल. म्हणजे ती पुढचा मागचा विचार करणार नाही. सो मला असं वाटतं की भीती असणं आयुष्यात गरजेचं आहे. आणि चांगली भीती माझ्याकडे आईच्या आशीर्वादाने होती. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे यश, कारण की माहिती आहे सगळं क्षणिक आहे. म्हणजे मोठे मोठे कलाकार ज्यांच्या आयुष्यातून यश त्यांनी वरखाली बघितलं, तर आपण कुठे आहोत, आपण तर कोणच नाही आहोत त्यांच्यासमोर, असं मी नेहमी गृहीतच धरतो. टीव्ही मधली लोकप्रियता आणि सिनेमातली लोकप्रियता कसं बघतो दोन्हीकडे? मी दोन्हीकडे पॉझिटिव्हली बघतो. आणि मला असं वाटतं की दोन्हीचा प्रेक्षक वर्ग एकच आहे. फक्त एकच आहे की म्हणजे आपली दुर्दैवी अशी गोष्ट आहे की आपल्याकडे थिएटर्स फार कमी आहेत. म्हणजे मालिकेचा क्राऊड हा महाराष्ट्राच्या टोकाटोकामध्ये आहे. जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे जिथे आपले पिक्चर लागत नाहीत किंवा चित्रपट जिथे लागत नाही तिथे ती सिरियल बघितली जाते. मग तू कोणत्याही देशाचं नाव घेतलं तरी तिथे लोकांना 48 तासानंतर सुद्धा ती मालिका त्यांना बघायला मिळते. आजकाल ॲप्स आहेत त्याच्यावरती सुद्धा बॅन असतं. इंडियाचे ॲप्स फक्त इंडियामध्ये, पण त्यांना त्यातूनही काहीतरी त्यांचे तिथे ॲप्स आहेत त्यातून त्यांना ते बघायला मिळतं, रिजनल जे असतात ते. पण मला असं वाटतंय की जे कुठेतरी भरलंय ना की मालिकेतला कलाकार किंवा त्याचं ते यश हे ते मला कधी येऊ दिलं नाही. आणि मला असं वाटतं की दोन्हीकडे सेमच आहे. ऑफकोर्स सगळ्यांनी, म्हणजे सिनेमा टिकवणारे जी दिग्गज मंडळी आहेत ते सुद्धा खूप झटत असतात की आपला सिनेमा कसा चांगला होईल, आपण कशा पद्धतीने नवीन सिनेमा देण्याचा प्रयत्न करत असू. पण कुठेतरी मला असं वाटतं की एक मालिकेतला कलाकार म्हणून माझं जर त्याच्यात श्रेय आलं तर मला नक्कीच आवडेल. मग तुला कुठलं मीडियम आवडतं, सिनेमा आवडतो का टीव्ही? अभिनय करणं मला आवडतं. मग तुम्ही मला कुठेही बोलवा.
मग तुम्ही ती वेब पण सिरीज त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट पण महत्वाचा असतो ना. इम्पॅक्ट महत्वाचा असतो कदाचित. उदाहरणार्थ बरोबर. मी सिनेमामध्ये 100% काम करतो, बरोबर. पण त्याचं जो पेबॅक मला मिळतो तो 40% मिळतो. टीव्हीमध्ये मी 100% काम करतो, पण त्याचा पेबॅक मला 140% मिळतो. बरोबर. मग अशा वेळेला अभिनय मी करतोच, पण मला टीव्ही जास्त जवळचा वाटतो बरोबर. असं मी म्हणेन. बरोबर. सिनेमातले लोक असं म्हणत असतील जे प्युअर सिनेमातले आहेत की मला टीव्ही नाही आवडत, हे सिनेमामध्ये कसं मॅसिव्ह असतं. बरोबर. टीव्हीतले लोक त्यांचं वेगळं म्हणणं असेल. असं तुझं काय मत आहे? तुला काय वाटतंय? माझं असं मला एक्सप्लोअर करायला एक तर फार आवडतंय. म्हणजे आजच्या काळात मी जो अभ्यास केला मध्ये, मी जो स्वतःला वेळ दिला, म्हणजे जो मी टाइम दिला, मी त्याच्यामध्ये खूप ठिकाणी फिरलो. मुंबईत मोठमोठ्या ऑफिसेसना जाऊन मोठमोठ्या लोकांना भेटलो की कशी हिंदी इंडस्ट्री, बॉलिवूड इंडस्ट्री जी आहे ती कशी चालते. मी हैदराबादला गेलो, साऊथची इंडस्ट्री कसं काम वेगळं आहे हे मला माहित नव्हतं. हो, मी गेलो, मी आठवड्याभर राहिलो होतो हैदराबादमध्ये. काय केलं तुझं जाऊन? मी तिथे जाऊन सगळ्या प्रोडक्शन हाऊसेसला जेवढे आहेत, जिथे जिथे कॉन्टॅक्ट काय आहेत त्यांना सगळ्यांना भेटलो. बरं. म्हणजे महेश बाबूंचे जे मॅनेजर आहेत त्यांना भेटलो मी तिथे जाऊन. काय भेटावं असं वाटलं, म्हणजे कॉन्टॅक्ट मिळाला तर ते म्हणाले तुम्ही आलात तर आम्हाला भेटा. आणि आम्ही एकदा एका वेगळ्या प्रोजेक्टच्या संदर्भात आम्ही गेलो होतो, पण तिथे भेटल्यानंतर मला त्यांची पद्धत कळली की काय पद्धतीने काम करतात ते. म्हणजे मला ऑफकोर्स सगळे मेहनत घेतात, आपली मराठी इंडस्ट्री पण खूप मेहनत घेत असते. आणि मला असं वाटतं की हे मूळ आहे आपलं. हाही मी रिसर्च केलं आहे की आपला हा मूळ आहे. आपली मेहनत बघून, आपलं काम बघूनच ते लोक शिकलेले आहेत सगळीकडे. आपलं म्हणजे मराठी इंडस्ट्री हो, सगळे शिकलेले आहेत. पण कुठेतरी आता बघ, प्रेक्षक जात नाही थिएटरमध्ये तर आपण काही त्यांना हात धरून तर घेऊन जाऊ शकणार नाही की सिनेमा बघा, पण त्यांच्यापर्यंत सिनेमे पोहोचत नाहीत. ही आपल्याकडे जरा एक निगेटिव्ह पॉईंट आहे. कारण की म्हणजे मी आता जसं म्हणलं की हैदराबादमध्ये जाऊन मी भेटलो किंवा बॉलिवूडचं कामं कशी असतात, इथे कॉर्पोरेट सिस्टीम आहे. सो कुठेतरी ती मला असं वाटतं की आपल्याकडे आली पाहिजे की हा कलाकार चालतोय तर याच्याकडे एक्सपेरिमेंट आपण करून बघूया, याच्यावर एक्सपेरिमेंट करू, याचं पहिले वर्कशॉप घेऊ, याच्यावरती प्रीचं काम करू. नाही पटलं नका कर पुढे, पण प्रीचं काम तर होऊ देत, असं कुठेतरी मला वाटलं. बरं, सिनेमाबद्दल बोलण्यासाठी मी काय फार मोठा दिग्गज नाही किंवा मी काय 100 सिनेमे केले नाहीत. कारण सिनेमा आणि फक्त एकच चांगलं वाटतं की मोठमोठ्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे महेश सर असतील, त्याच्यानंतर अभिजित देशपांडेचं. म्हणजे पहिलाच तुझ्यात जीव रंगला मालिका संपल्यानंतर मला इमिजिएट जो सिनेमा मिळाला, जो हर हर महादेव, जी फर्स्ट पॅन इंडिया मूवी होती, अभिजित सरांबरोबर मला काम करायची संधी मिळाली. फडतरे सर प्रोड्युसर होते. पण सिनेमा काय असतो हे मला कळलं, तिकडचं लेन्सेस काय असतं ते कळलं. मला वाटतं हे पहिलं शिकणं फार गरजेचं आहे. सिनेमा आता मालिका तर आपल्याला कळलेली आहे, प्रत्येकाचं माध्यम वेगळं आहे, कारण प्रत्येकाकडे काम करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. जरी अभिनय करत असलो तरी, किंवा वेब सिरीजचं काम कसं असतं, मोठमोठे कास्टिंगच्या कंपनी आहेत तिथे जाऊन बसलो, त्यांचं काम बघितलं कसं आहे. सो हा टाइम मी स्वतः दिला. तर मला असं वाटतं की कॉर्पोरेट जोपर्यंत आपण स्वतः आणत नाही ना, तोपर्यंत आपण आपल्या इंडस्ट्री. मला आता असं वाटलं तू बोलताना की राणादा सारखी सिरियल, राणादाची सिरियल बरोबर तुझ्या जीव रंगला तर टीव्हीवर आली, बरोबर, पण ऍक्च्युली राणादा हे कॅरेक्टर सिनेमॅटिक आहे असं मला वाटतं. हो, त्याचा तो सिनेमॅटिक आहे 70 mm आहे. कारण की म्हणजे जेव्हा कथानक सांगण्यात आलं, निरंजन पत्के आमचे डिरेक्टर होते, जेव्हा मी बसलो होतो तर तेव्हा ते मला म्हणायचे राणा तर दिसणारच आहे. म्हणजे सिनेमामध्ये सेटअप महत्वाचा असतो. तुम्ही कितीही गेटअप करून त्याला नॉर्मल पात्राला उभं तर करू शकत नाही, तो ग्रँड्युअर तो मोठा असतो ना. तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ते मला नेहमी सांगायचे, बघ हार्दिक तुला काय वाटतं? म्हटलं सर मला असं वाटतं की राणापेक्षा राणाच्या मागचा ऊस महत्वाचा आहे. अच्छा, तर ते पात्र कोल्हापूरचं आहे, ते लोकांपर्यंत पोहोचेल. राणा जर लाल मातीत उतरतो तर तो लंगोटमध्ये कसा दिसतो आणि तो मातीत कसा बसतो हे जास्त महत्वाचं आहे. सो तू जसं म्हणतो बरोबर आहे, ते सिनेमॅटिकच आहे, तो सिनेमाच होता. म्हणजे बघ ना, पात्रांबरोबरची त्यांची ती बोलण्याची पद्धत, त्याचं वेगळे पण प्रत्येक म्हणजे गोदक्कावर तो वेगळं बोलतोय. मालिकांमध्ये कधी मला असं वाटत नाही प्राण्यांबरोबर कधी कोणतं पात्र बोललं होतं, तर ते एक वेगळं पात्र होतं. तो मला असं वाटतं तो सिनेमाच होता वेगळ्या पद्धतीचा. सो मला असं तू सिनेमा पण केलास, तू मालिका पण केलीस. एक फार मोठा वाद आपल्याकडे इंडस्ट्रीमध्ये आहे की सिनेमा टीव्हीमध्ये काम करणाऱ्या लोकांना तितकं वेटेज दिलं जात नाही जेवढं नाटकांमध्ये आणि सिनेमामध्ये दिलं जातं. याची 2 कारणं आहेत. जेव्हा मी कलाकारांशी बोललो, एक की सिनेमा किंवा नाटक याला एक पेपर वर्क असतं, त्याच्यानुसार ते ठरतं, त्याच्यानुसार त्याचा ग्राफ असतो. टीव्हीची गोष्ट अशी आहे की ती उद्या काय जाणार आहे आज ठरतं. बरोबर, सिच्युएशन बदलतात, गोष्टी बदलतात, काय वाटेल ते बदलतं. त्यामुळे ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की डॉक्युमेंटेशन होत नाही. टीव्ही या माध्यमाकडे डॉक्युमेंटेशन बघितलं जात नाही, सिनेमाकडे बघितलं जातं. बरोबर. यामुळे टीव्हीतल्या कलाकारांना एक मुळातच खाली बघण्याची सोय, वृत्ती आहे म्हण, किंवा एक लोक बोललं जातं म्हण. तुला काय वाटतं
दोन्हीकडे काम केल्यानंतर? मला हा अनुभव आला नाही. फक्त एक मिसअंडरस्टँडिंग जी आहे की मालिकेतल्या कलाकारांचं, आजकाल जर बघितलं तर मालिकेतल्या कलाकारांचं फेम थोडं जास्त आहे असं बाहेर ऐकलं जातं. पण तसं मला वाटत नाही. लोक ज्या म्हणजे एखाद्यांवरती प्रेम करतात तर मला असं वाटतं दिलफेक प्रेम करतात. म्हणजे डोक्यावर घेतात तर डोक्यावर घेतात. आणि मला असं वाटतं की मला म्हणजे ते कोल्हापूरची जी म्हण आहे ना, घेतलं तर डोसक्यावर नाही तर पायतानावर, आधीमध्ये कुठेच नाही. तर लोकांनी डोक्यावरती घेतलं ते पात्र राणा, तो त्यांच्या माध्यमातून आशीर्वाद माझ्यापर्यंत पोहोचला. पण सिनेमा करताना मला कुठे जाणवलं नाही. उलट मी सांगतो त्यांना की जर तुम्हाला वाटतंय की हार्दिक जोशीचा फॅन फॉलोअर जास्त आहे किंवा हार्दिक जोशीचा फेम जास्त आहे तर तुम्ही त्याचं युटिलाइज करून घ्या. तो कोणत्या पद्धतीने करायचा हा तुमच्याकडे. आणि डॉक्युमेंटेशन किंवा मला असं वाटतं की मालिका करताना फक्त आपण काम करतो किंवा पाट्या न टाकण्यापेक्षा मला असं वाटतं की रोज तुम्ही शिकलं पाहिजे. कारण क्विक लर्निंग काय असतं ही मालिका तुम्हाला शिकवते. आणि याचा फायदा तुम्हाला तिकडे कसा होईल सिनेमामध्ये, कारण तुमच्याकडे वेळ आहे. पण म्हणून माझं नेहमी एकच मत असतं की जाताना रिकाम्या डोक्याने जा. म्हणजे एम्प्टी माइंड गेलेलं केव्हाही चांगलं. मला सगळं येतं, मला सगळं झालेलं आहे, मी असंच करू शकतो, हा मी ॲटिट्यूड कधीच ठेवत नाही. म्हणजे माझी एक फिलॉसॉफी आहे की माझा मित्र एक म्हणजे फळांची पिशवी घेऊन येतोय आणि माझी जर फळांची पिशवी भरलेली आणि तो सांगतो की अरे हार्दिक, माझ्याकडे बघ ना, एक भारी फळ आलं, एक तू घेऊन जा ना घरी. मी म्हणेन की अरे पण माझी पिशवी भरलेलीच आहे, मी कुठे ठेवू? त्यापेक्षा माझी जर मी पिशवी अर्ध्यापेक्षा अजून कमी ठेवली, त्याच्यातली 3 फळं मी घेऊन जाऊ शकतो. या फिलॉसॉफीने मी चालतो. सो मला असं वाटतं की आपला एक कलाकार म्हणून कन्व्हिन्सिंग पॉवर असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणजे मी बघतोय की आज जे दिग्गज कलाकार आहेत ते सगळे मालिकेमधनंच आलेले आहेत. असं कोणी खूप क्वचित आहेत. म्हणजे आत्ता जे आहेत, आधी ऑफकोर्स जे दिग्गज आहेत जुने, नाटकातून आलेले ते नाटकातून आलेले आणि त्यांनी सिनेमा टिकवलाय, सिनेमा जगवलाय आणि ते जगवण्याचा खूप प्रयत्न करतायत. पण मला कधी हा अनुभव आला नाही. कधी कधी फक्त एकच मिसअंडरस्टँडिंग अशी जाते की अरे तो मालिकेतला आहे ना, मग त्याच्याकडे तारखा नसते. हा जो एक फंड ऑफकोर्स असतोच, कारण की आपल्याला रोज मालिका दाखवायची असते. पण मला असं वाटतं की कुठेतरी कन्व्हर्सेशन होणं फार गरजेचं आहे. आणि ते जर कन्व्हर्सेशन झालं तर मला असं वाटतं ही जी पातळी आहे मधली, म्हणजे सिनेमा आणि मालिकेतलं जे चालू आहे तो दुरावा कुठेतरी मिटेल. आणि तू तुझ्या जीवनाला सुरुवात मला वाटतं 16 आणि तू अभिनय सुरुवात कधी केलीस? फार लॉंग बॅक, त्याच्या आधी? मला असं वाटतं की 2009-10. म्हणजे सुरुवात केलीस. हो आता ऑलमोस्ट 15 वर्ष झाली. हो 15-16 वर्ष झाली पकड. हो पहिली 2-4 वर्ष आपण सोडून देऊया. पण जेव्हा तुझी नौका चांगल्या स्पीडला लागली, त्याच्यानंतर हार्दिक कळला लोकांना, हार्दिकचं डिवोशन कळलं. हार्दिक एका रोलसाठी तब्येत कमी पण करू शकतो, वाढवू पण शकतो, इतकं फिजिकल पण इतकं लोकांना समजलं. पण या पुढच्या 5-7 वर्षामध्ये, तुझ्या जीवनाला नंतरच्या 5-7 वर्षामध्ये तुझा कॅपॅसिटीचा जेवढा उपयोग व्हायला पाहिजे असं मला वाटतंय, किंवा तुझ्या लोकप्रियतेचा म्हण, तुझ्या मधल्या पोटेन्शियलचा तेवढा झाला नाही असं मला वाटतंय. त्याच्यावर तुला काय वाटतंय? नाही, हो मलाही वाटतं नाही झालं, किंवा कुठेतरी कदाचित विश्वास कमी पडत असेल कोणाचा माझ्यावर. कोणी डिरेक्टर असतील, प्रोड्युसर असतील, तर मी जे कनेक्टेड आहेत त्यांना कदाचित जर असं वाटत असेल की ही गोष्ट हार्दिकला सांगूया का, तर मी तर म्हणेन मनमोकळेपणाने बोला, माझं ऑडिशन घ्या, माझी लुक टेस्ट घ्या आणि तुम्हाला जे पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. मग घोडा चालवणं असू दे किंवा तलवारबाजी असू दे, फाईट सिक्वेन्स असू दे, जे असेल ते मी सगळं करायला तयार आहे. मला असं वाटतं कन्व्हर्सेशन होणं फार गरजेचं आहे. म्हणजे नाही होत. मला असं वाटतं की गृहीत धरलं जातं. आणि किंवा मी जसं म्हणालो ना मगाशी की अरे नको, तो हार्दिक तो आता पैलवानी याच्यात असेल कदाचित, कुठेतरी ते कदाचित त्यांच्या माइंडसेटमध्ये झालेले असते. कारण की सगळेच काही सोशली ॲक्टिव्ह नसतात, फक्त सांगण्यावरून किंवा याच्यावरून. पण मला सिनेमे विचारले जातात, सिनेमे येतात. आत्ताही मी 2 सिनेमे करतोय, पण अनायसे ते खूप लवकर झाले. पण त्यातही आपल्याला कसा वेगळा लुक देता येईल याच्यावर मी भांडतो, आणि मी हक्काने भांडतो माझ्या डिरेक्टर बरोबर. मला तुझा हा अप्रोच आवडलाय की लुक बदलतो किंवा त्याच्यामध्ये तुझं असणं बदलतं, कॅरेक्टर वेगळं असावं असं तुला वाटत असतं. पण तू जेव्हा प्रोजेक्ट स्वीकारतोस कुठला सुद्धा, त्याचे काय निकष असतात? म्हणजे तू मेनस्ट्रीम दर्जाच्या, मी पातळी म्हणत नाही, बरोबर, एक फळी म्हणतो, फळीमध्ये तू फारसा का दिसत नाहीस? याचं कारण मी शोधण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण आय डोंट नो का ते मलाही दिसत नाही. प्रयत्न खूप करतो या गोष्टींसाठी, अप्रोच पण खूप करण्याचा प्रयत्न करतो, पण
काय माहित नाही कधीपर्यंत, कधी येईल नाही येईल याची वाट बघतो खरंच. म्हणजे एक तर काम मी जसं सांगितलं की पहिलाच सिनेमा अभिजित देशपांडेंचा मिळाला, त्याच्यानंतर महेश सरांचा वीर दौडले साथ, त्याचं चित्रीकरणाचं सगळ्यांना माहितीच आहे. सो ते एक मिळालं. त्याचबरोबर मला असं वाटतं की कुठेतरी नवीन लोकांबरोबर काम करण्याचं मला मी कधीच नाही म्हणत नाही. म्हणजे एक आत्ता सिनेमा करतोय ज्याच्यामध्ये मी मुख्य भूमिकेत आहे, पण दुसरा सिनेमा करतोय त्याच्यामध्ये मी मुख्य भूमिकेत नाहीये. सो मी असं काही धरत नाही की मला मुख्य भूमिकाच हवी आहे किंवा मला हेच, मला ते पात्र जर आवडलं तर त्याच्यात माझ्याकडनं काय वेगळेपण देत. पण मग जुन्या प्रस्थापित लोकांपेक्षा जी नवीन मुलं येत आहेत ते जास्त प्रयोग करतायत का? हो, एक्सपेरिमेंट करतातच आहेत ते. प्रत्येकाला काहीतरी नवीन द्यायचंय, प्रत्येकाला आपला ठसा उमटवायचा आहे. त्यामुळे तो त्यांच्याकडनं काहीतरी वेगळ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतोय. सो त्यामुळे मला त्यांच्यावर पण काम करायला फार आवडतं. म्हणजे आता एकच असं सांगेन की मी जाऊबाई गावात करत होतो, जो रियालिटी शो होता आपला मराठी संस्कृतीचा आपण जो करत होतो. सो त्याच्यामध्ये तिकडे अमित बाईंग नावाचे कोरिओग्राफर आहेत, आपले मराठी इंडस्ट्रीतले वेल नोन कोरिओग्राफर आहेत. आमची तिथे ओळख झाली. बरं त्याआधी आम्ही कधी आयुष्यात भेटलो नव्हतो. मग तिथे बरं हा आता माणूस गेली 2 वर्ष जीचे सगळे प्रोमोज आणि काही टायटल सॉंग्स वगैरे करतो, अशी आमची ओळख झाली. ओके नमस्कार वगैरे. तो मी अच्छा म्हटलं आपल्याला किती वेळ आहे, इतकं आमचं बोलणं झालं. फक्त थेट आम्ही डायरेक्टली स्टेजवरती होतो, म्हणजे आपल्या सेटवरती की ओके ही स्टेप करायची, ओके झालं. बस एवढंच होतं. निघायच्या वेळेला तो माणूस काय माहित नाही मला म्हणाला की हार्दिक मला तुझ्यावर काम करायचं. म्हणलं सर कधी हाक मारा ना सर, डान्स बिन्स शिकायचं मला आवडेल. म्हटलं मी स्कूलमध्ये डान्सर होतो, पण माझा ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे मी जरा थोडासा नर्व होतो. माझी ती भीती तुम्ही 2005 मध्ये माझ्या पायावरून बस गेली होती. म्हणजे मालिकेमध्ये जो मार्क दाखवला, जो मार्क खरा मार्क आहे तो, माझ्या पायावरून पूर्ण बस गेली. माझी बाईक स्किड झाली होती आणि मागून बस गेली. हा, आणि एक नंतर ते लिगामेंटचं एक झालं. त्यामुळे थोडीशी भीती आपल्याला असते ना. तर मी त्यांना म्हटलं की असं असं झालेलं आहे, तर अरे काय टेन्शन नाही हार्दिक, मी करेन, पण मला तुझ्याबरोबर काम करायचं. ओके, आपण म्हणतो ठीक आहे, आता एवढं मोठा माणूस आहे, आपल्याला कधी बोलेल काय नाही. तर त्याच्यानंतर मला असं वाटतं की जाऊबाई गावात मध्ये काहीतरी असा एक सिक्वेन्स होता ज्याच्यामध्ये सगळ्या मुली डान्स करतायत, त्या लावणी वगैरे सगळं घालून वगैरे असा डान्स होता स्टेजमध्ये. परत तो माणूस मला बोलला की अरे हार्दिक आपल्याला करायचं आहे, माझ्या डोक्यात काहीतरी. म्हणजे सर तुम्ही कधी पण हाक मारा ना, रात्री अपरात्री फोन करा. म्हटलं हार्दिक जोशी हजर आहे. एकदा मला फोन आला जाऊबाई गावात संपल्यानंतर, माझ्या वर्षभरांनी गेल्या वर्षी काहीतरी फोन आला असं जानेवारीमध्ये वगैरे की हार्दिक कुठे आहेस तू. म्हटलं सर ठाण्यात आलोय मी आता राहायला, बायकोचा शो चालू आहे त्यामुळे बाजूलाच घर घेतलंय गोडबंदरला. अरे मी ठाण्यातच आहे, तू आहेस ना घरी. म्हटलं हो घरी आहे, या ना. म्हटलं सर चहा प्यायला या. आलं, बसलं वगैरे, मी चहा वगैरे केला, चहा दिला. आपण सिनेमा करतोय. थँक्यू. काय आपण हिंदी सिनेमा करतोय. मी स्तब्ध झालो. म्हणलं अरे हिंदी सिनेमा का, तुला काय त्रास. नाही नाही म्हटलं सर तुम्ही नीट विचार केला, पण हे मी जपतो कारण मला गरज आहे आता. असं काय बोललास तू. नाही, कारण की बघ कसं ते घर नवीन आहे आपल्यासाठी आणि माझ्यासाठी ती व्यक्ती महत्वाची आहे. म्हणजे माझ्यामुळे कोणाचं नुकसान व्हावं मला कधीच वाटत नाही. त्याचं प्रॉफिटच झालं पाहिजे. म्हणजे अरण्य सिनेमा आम्ही केला, त्याच्यात पण आम्ही दारोदारी जाऊन सिनेमा पोहोचवला. जिथे जायचं तिथे चालला सिनेमा, आज प्रॉफिटमध्ये. तर मी म्हटलं सर नक्की पूर्ण. अरे मी 100% मी कोणालाही कन्व्हिन्स करायला तयार आहे की हार्दिक जोशी का. सर ओके मला आवडेल. म्हटलं का नाही आवडणार. इथून आमचं काम चालू झालं. बिलीव्ह नाही होणार, 6 महिने स्क्रिप्ट माझ्या घरात लिहिली गेली. बर. आणि मग एकाने आम्हाला सांगितलं की तुम्ही रफ टीजर करू शकता. सो मग आम्ही गुरुजी नावाचा हा जो सिनेमा आहे त्याचं एक टीजर शूट केलं, फाईट सिक्वेन्स एक छोटंसं, की काय जॉनरचा सिनेमा असेल. अतिशय सगळ्यांना आवडलं. त्याची प्रोसेस चालू होती. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती पण त्यासाठीच कुठेतरी आहे, कारण त्याच्यामध्ये स्प्लिट पर्सनॅलिटीचं असं ते आहे पात्र. तर त्यामुळे त्याचं ते चालू झाल्यानंतर मी म्हटलं अरे वा सर थँक्यू सो मच. मग कास्टिंग कळली कोण कोण आहे, कोणाकोणाबरोबर अप्रोच होते. मी त्यांच्याशी झूम कॉलवरती, व्हिडिओ कॉलवरती त्यांच्याशी बोलतोय. सो ते कुठेतरी काम चालवलं. म्हणजे कधी कुठे काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे त्याच्यानंतर मीही जो मला मी टाईम दिला ना, त्यासाठी माझ्याकडून त्याला काय मदत होईल त्या डिरेक्टरला, म्हणून मी ते सगळं कॉर्पोरेट शिकलो. म्हणून मी ते हैदराबादला गेलो की काय पद्धतीचं काम होतं, कशा पद्धतीने आपण सिनेमा करू शकतो. कारण की तू जरी मला लॉन्च करतोय तरी मी त्या घरात पहिल्यांदा जाणार आहे आणि मला त्या घरात पहिल्यांदा जाताना वेगळ्या पद्धतीने कसं जाता येईल याचा मी विचार करतो. हा जो मी टाइम आहे, हा बऱ्याचदा त्याचा उल्लेख झालाय मी टाइम, हा तुला काय गरजेचा वाटला होता. मला वाटतं म्हणजे बघ, काम असताना मी टाइम मिळवणं हा वेगळा भाग, बरोबर, आणि काही काम नाही म्हणून मी टाइम घेणं हा वेगळा भाग. कारण की तेच नसतानाचा मी टाइम घेणं फार गरजेचं आहे. नसतानाचा जर मी टाइम नाही घेतला तर मग ते अरे माझ्याकडे काम नाही आहे, फ्रस्ट्रेशन, माझ्याकडे डिप्रेशन येतं,
पण हे तुम्ही पॉझिटिव्हली ती तुम्ही ताकद का नाही करत? ऑफकोर्स प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाची फायनान्शियल कंडिशन तू वेगळी काय असते. मी टाइम म्हणून काय फक्त अशा व्हिजिटी द्यायला सुरुवात केलीस की मी आधी- फिरलो, मी व्यायाम करतो, मला जे जे कॉन्टॅक्ट्स येतात त्यांना मी पर्सनली जाऊन भेटतो. बरं जाणं म्हणून मी तुला माहिती आहे मला गाड्यांची फार आवड आहे म्हणून मी गाड्यांनी जात नाही, मी साध्या बाईकनी जातो. हम्म, मी का 1000 रुपये खर्च करून पेट्रोलचे खर्च करू? हम्म, 100 रुपयात जर माझं काम होते तर मी बाईकनी जातो. कोणाला कळतंय मी आलो? हम्म. पार्किंगमध्ये लावली बाईक, वॉशरूममध्ये चेहरा साफ धुतला, मिटिंगला गेलो, झालं काम. ऑफिसमध्ये गेल्यानंतर तर कळत नाही मी मर्सिडीजमधून आलोय का मी ऑटोनी आलोय. सो हे कॅल्क्युलेशन मी ठेवतो. मला घरातले ओरडतात की तू पण अरे एवढ्या, नट म्हणून तुला असं वाटत नाही की आपण पण नीट राहायला पाहिजे, व्यवस्थित गाडी बिडी असली पाहिजे? पण मला दिखावा मुळात आवडतच नाही. का दिखावा करायचा? देवाच्या कृपेने स्वामींच्या कृपेने आज आपली, मला असं वाटतं की कधी लायकी नसताना जर मी स्वतः जर 6 गाड्या घेतल्यात तर आज मला असं वाटतं की ओके मी माझ्या आईवडिलांसाठी काहीतरी करतोय, तर त्यासाठी दिखावा करणं मला नाही वाटत. मी माझा कन्व्हिनियन्स मला म्हणतो ना आपण की मला हे सोपं आहे. मी मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकून फ्रस्ट्रेट होऊन मी तिथे गाडी लावणार आणि हा सर आ गया हूं मैं, हे होण्यापेक्षा सर आ गया हूं मैं, हा अप्रोच खूप चांगला असेल ना. तू जेव्हा वेगळ्या सिनेमासाठी लोकांना भेटतोस, वेगळे नवीन दिग्दर्शक तुला कास्ट करतात, वेगळे विषय येत आहेत, त्याच वेळेला मराठी इंडस्ट्रीमध्ये काही ऐतिहासिक सिनेमे सातत्याने येताना दिसत आहेत, काही महिला प्रधान सिनेमे आता लाट यायला लागलेले हो. आहेत. इंडस्ट्रीबद्दल एकूण तुला काय वाटतं? हे जी एक लाट आली की एकाच पद्धतीची येते आहे, बरोबर. काही विशिष्ट लोकांनाच घेऊन सिनेमे करताना दिसत आहेत, नवीन प्रयोग होताना दिसत नाहीत जे इतर मल्याळी किंवा इतर बरोबर, हो. OTT वरच्या दिसतं. मी हे तुला काय विचारतोय, मला काही बातमी काढायची नाहीये, हो. पण तू एक महत्वाचा नट आहेस, आजचा आघाडीचा अभिनेता आहेस की जो टीव्हीनं लोकांना दिला, घराघरात पोचला, जो काम करायची तयारी आहे, त्याची बदलायची तयारी आहे. अशा व्यक्तिमत्वाला ह्या इंडस्ट्री म्हणून काय वाटतं हे सगळं सुरू आहे तेव्हा? मला एक व्यक्ती म्हणून असं वाटतं की खरंच एक्सपेरिमेंट होणं फार गरजेचं आहे. कारण की सातत्याने जसं, मग मला असं वाटतं की सातत्याने जर मला तेच जर द्यायचं आहे तर मग मी मालिका करीन ना. हं. म्हणजे रोज जर मला त्याच धाटणीचं द्यायचं आहे तर मग मी मालिका करीन. कारण की वर्षानं 2 वर्ष तोच किचन ड्रामा आहे, त्यातून मला काहीतरी नवीन देण्याचं, मी तिथे माझा वेगळा अभ्यास करत राहीन. पण सिनेमातून द्यायचं आहे तर मुळात स्वतःकडून मला असं वाटतं की आपण एक कलाकार म्हणून किंवा या क्रिएटिव्ह इंडस्ट्रीचा पार्ट म्हणून खूप एक्सपेरिमेंट करणं फार गरजेचं आहे. तू जसे सिनेमे मिळायला ऑडिशन देत असतोस किंवा एफर्ट्स घेत असतो, बरोबर. मालिका मिळवायला घेतोस? हो, मला फोन येतात, मी जातो, मी लुकटेच देतो, मी ऑडिशन देतो, मी कधीच नाही म्हणत नाही. पण एकदा इतकं मोठं कॅरेक्टर केल्यानंतर परत लुक टेस्ट ऑडिशन द्यायला लागते? आपण पूर्ण नाहीच आहोत ना. म्हणजे मला असं वाटतं की त्या राणा पात्रासाठी किंवा त्याच्यानंतर 10 मालिका केल्या असतील त्याच्यासाठी ते पात्राला गेलं, पण कदाचित त्यांच्या डोक्यात जे पात्र आहे तर तिथे मी जातोय का हे तर कळणं गरजेचं आहे. मग कदाचित त्यांनी काहीतरी वेगळा विचार करून लिहिलं असेल, कदाचित त्याचा गेटअप वेगळा असेल, कदाचित जे मी आता एक मध्ये काहीतरी मी लुकटेच दिली त्याच्यामध्ये आतमध्ये सँडो आहे, तो श्रीमंत घरातला आहे, तो सँडो आहे, वरती बाहेर शर्ट आहे, हे मी रिअल लाईफमध्ये राहतच नाही. पण मी त्याच्यात कम्फर्टेबल आहे का ते तर मला कळणं गरजेचं आहे. सो मला असं वाटतं की लुक टेस्ट देणं यात कमीपणा काहीच नाही किंवा ऑडिशन देणं यात कमीपणा काहीच नाही. म्हणजे जर आपण इतर भाषांच्या इथून जर फोन आला तर आपण हा सर मैं आता हूँ सर, मैं आप बोलो मैं 50 बार देतो. मग आपल्या भाषेत का नाही? आपण पण तर दिलं पाहिजे ना. आपण परिपूर्ण जर तुम्ही समजलात तर तिथे तुम्ही कलाकार म्हणून संपलात. तुझं हे जॉन प्रेम जे आहे ते सर्वश्रुत आहे, जॉन अब्राहमचं. त्याचे फोटो पण असतात, त्याचे इन्स्टावर टाकत असतोस. ते एकदम जॉन प्रेम कधीपासून आलंय? मला कॉलेजपासून तो आवडतो. मला असं वाटतं की शाळेपासूनच असेल कदाचित. हो, हा म्हणजे जॉन अब्राहम तेव्हापासून आवडतो? हो, पहिल्यापासून आवडतो. पण ऑफकोर्स तेव्हापासून कधी हेअरस्टाईल वाढवली नव्हते, पण आता मधल्या काळात वाढवायची वेळ आली. केस कधी वाढवले नव्हते कारण आर्मीसाठी खूप तयारी करत होतो, त्यामुळे केस वाढवायची ही शिस्तच स्वतःमध्ये कधी नव्हती. जॉन प्रेम असं होतं कारण की कुठेतरी त्याचं शरीर आणि माझं शरीर कुठेतरी सिमिलर आहे. एक आपण टाईप म्हणतो ना, बॉडी टाईप, तो कुठेतरी सिमिलर आहे असं मला पहिल्यापासून वाटायचं. आणि जिमची आवड असल्यामुळे म्हणजे कॉलेजमध्ये असताना दोस्ताना नावाचा सिनेमा आला होता, तर मी माझ्या ट्रेनरच्या मागे लागून नाही सर मेरे को वैसा बॉडी बनाने का है. तेव्हा तर फार काय अशी एवढी नसायची नाही, नॉर्मल माणूस बॉडी करू शकतो अशी बॉडी असायची. ठीक आहे चल इतना अंडा खा, इतना केला का. सो तर मी तेही केलं होतं. म्हणजे अजय नायडू म्हणून माझा एक ट्रेनर आहे ज्यांनी गणेश आचार्य आणि बरेच लोकांची ट्रेनिंग घेतलेली. तर ते तर मला मारायचे, मग करणे काय ना, तू ऐसा कर वैसा कर हे कर. सो त्यामुळे मला ती जिमची आवड होती. आणि मला असं वाटतं कुठेतरी तो प्रवास जो होता, तर एकदा सकाळी असाच फोन आला, किधर आहे? म्हणलं हूँ ठाणे में हूँ. चल आजा बात करते. म्हणलं हाँ सर मैं फ़ोन करने ही वाला था. विनोद चंदनना फोन केला, ये तू
जिमच्या इथे आहे माझ्या. मग मी गेलो, हिल रोडला त्याची जिम आहे पाली हिलला, तिथे त्यांना जिमला भेटलं. म्हणलं सर बघा मला लीन व्हायचं आहे, मला जर असं असं. बरं आता काय तुझं शेड्यूल काय आत्ताचं? म्हणलं काय नाही, तुम्हालाच भेटायला आलो आहे. बरं चल गाडीत बस, जाऊया आपण. गेलो कुठे, झालं 2 मिनिटं जायचं आहे. आणि डायरेक्ट नेलं मला जॉन एब्राहमच्या इथे. ऑफिसमध्ये. हां, मी स्पीचलेसच झालो. म्हणलं सर अरे पहिले तरी सांगायचं इथे यायचं आहे. अरे नाही ते मग ते राहून जातं ना, माझी इच्छा होती की तुलाच भेटू. आणि भेटलो म्हणजे फक्त भेटलो, सेकंड केला, फोटो काढला, निघालो नाही मी. तासभर होतो तिथे. तासभर मी गप्पा मारल्या. मग मी त्यांना सांगितलं सर मी तुम्हाला खूप फॉलो करतो, मला आवडतं, तुम्हाला पण गाड्यांची आवड आहे, तुम्हाला इंडियन कार, मला पण तसं आहे, तुमच्याकडे म्हटलं ती डीमॅक्स वगैरे आहे, माझ्याकडे गुरख्या, अशा सगळ्या कन्व्हर्सेशन आमच्या झाल्या. आणि मग तुम लेके आओ कभी गाडी. म्हणलं सर रखलो आप गाडी चलाव. म्हणजे इतकं कॅज्युअल कन्व्हर्सेशन माझं जॉन एब्राहिम बरोबर होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. ओके, व्यायामाचा जो विषय आहे बरोबर, तो मगाशी बोलला तू 8वी पासून व्यायाम करतोस. हो. तू असं व्यायामाचा संस्कार असायला लागतो, त्याच्या उठलाय माणूस एकदम व्यायाम करायला लागला असं होत नाही. तुझ्या घरी असं काय, आता मी पर्सनल कडे आलोय. हो, म्हणजे घरात म्हणजे आजोबा व्यायाम करायचे पूर्वी, त्याच्यानंतर वडील सुद्धा करायचे, पण त्यांचा बिझनेस आणि हे ते त्याच्यामुळे त्यांचा नंतर व्यायाम सुटला होता. पण आई धरून होती की व्यायाम करायचा असतो. मग ती बटाटा पण खायला द्यायची नाही मला. सो आई हे माझं मूळ कारण आहे. म्हणजे घरात परिस्थिती नसताना पण तिने माझ्यासाठी प्रोटीन कसं करता येईल त्याची ती सोय करून परिस्थिती नसताना, म्हणजे एवढी परिस्थिती नसताना म्हणजे काय? नाही, 2006 मध्ये आमचं राहतं घर गेलं. वडिलांचा खूप बिझनेसमध्ये लॉस झाला आणि आमचं राहतं घर, आमच्या घरातल्या, म्हणजे तू बिलीव्ह नाही होणार, मी 10वीला 10 गाड्यांमधनं गेलो, 10 पेपरला. आमच्याकडे 11 गाड्या होत्या. काय मी रोज वेगळ्या गाडीत जायचो. पण इतकं सगळं असताना पण तू जे म्हणालास ना गरजा कमी का, त्याचं कारण ते, कारण इतकं सगळं असताना पण आई जाताना फक्त 3 रुपयेच द्यायची. 2 रुपये, 1 रुपया जायला, आणि एक क्लासच्या इथून हाफ तिकीट 2 रुपये होतं, असे 3 रुपयेच द्यायचे. BSTने जायचे, पास काढलेला असायचा. वडिलांचा कुठला बिझनेस होता? लेदरचा, स्क्रॅपचा होता, म्हणजे वडिलोपार्जित स्क्रॅप होतं. HCC जी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन आहे त्याचे स्क्रॅप आजोबा घ्यायचे, जे आधी इंडियन युमपाईप होतं. त्याचं सगळं काम माझे आजोबा बघायचे. त्याच्यानं म्हणजे आजोबा आणि वालचंद हे खूप घट्ट मित्र होते. आम्ही अँटॉप हिलला राहायचो, ज्यांचा आजही तिथे त्यांचा बंगला आहे, वालचंदांचा जुना बंगला जो आहे. त्याच्यानंतर त्यांच्या मुलांबरोबर माझ्या वडिलांनी काम केलं. म्हणजे पहिल्या, बिलीव्ह नाही होणार, हिंदुस्थान मोटर्सच्या पहिल्या ज्या 5 फियाट आल्या होत्या त्यातली दुसरी फियाट पहिली त्यांची स्वतःची होती आणि दुसरी फियाट आमची होती. काय बोलतो? अरे म्हणजे इतकं ते घट्ट होतं. हो, इतकी घट्ट ती मैत्री होती. तुमच्या 10-11 गाड्या होत्या? हो. ही किती सालची गोष्ट आहे? 2004 मध्ये. आणि मग पप्पांचं एक फॉरेन ट्रेडमध्ये पप्पांचं खूपच झालं. पप्पा एक्सपोर्ट करायचे, इथं वन ऑफ द टॉप मोस्ट एक्सपोर्टर. म्हणजे पहिले लेदर एक्सपोर्ट व्हायचं नाही, कोलॅबरेशन जे व्हायचे ते पप्पा करायचे माझे. त्याच्यानंतर मग एका ठिकाणी टॉवेल्स आपले एक्सपोर्ट व्हायचे, सोलापूरचे चादरी टॉवेल एक्सपोर्ट करणारे माझे बाबा, ज्यात त्यांनी सुरुवात केली. सो ते व्हायचं. आणि मग ते 2006 मध्ये खूपच लॉस झालं. म्हणजे आमचं राहतं घर गेलं मुंबईतलं. बापरे. हो, सो ते मग सगळंच झालं. पण तू एकटाच, तुला किती? नाही, मोठा भाऊ आहे, 2 वर्षांनी मोठा आहे माझ्यापेक्षा. तेव्हा म्हणजे मी 2006ला 12वीत होतो, भाऊ 2 वर्षांनी मोठा, म्हणजे तोही कॉलेजमध्येच होता. म्हणजे असं काही घरी कमवतो असं. हा शॉकच आहे ना. हो, 10वी मध्ये 11 गाड्या आणि 12वी मध्ये एकदम, म्हणजे विदिन तुला वाटेल की 48 आवर्स मध्ये सगळंच नील करावं लागलं. कारण ते बँकेचं लोन, पप्पांवरती सगळ्या गोष्टी, हे त्या सगळं दिलं. पण आमचं गावचं घर आहे. सो मग तरी काय करायचं, मग काय नाही, म्हटलं आपण गावी शिफ्ट होऊ. म्हणजे आयुष्यात ट्रेननी प्रवास नाही केला मी. केला तर डायरेक्ट मोठा प्रवास केला, म्हणजे असं लोकलने कधीच नाही प्रवास केला मी. खूप क्वचित प्रवास केला. पण पहिल्यांदा म्हणजे प्रवास केला तो स्वतःचं पहिल्यांदा तिकीट काढून गेलो ते म्हणजे बोईसर ते दादर. रोज यायचो मी कॉलेजला. तेव्हा तुला बिलीव्ह नाही होणार, तेव्हा लोकल्स नव्हत्या, तेव्हा त्या मेमो असायच्या. म्हणजे विरारपर्यंत लोकल होत्या, विरारच्या पुढे त्या मेमो असायच्या, म्हणजे शटल म्हणायचो, शटल होत्या. तर मी सकाळी 2:15ला उठायचो. सकाळ म्हणत नाही त्याला, पहाट म्हणतात, मध्यरात्र. पहाटे 3:15, 3:15ला उठायचो मी, आंघोळ करायचो. 4ला एसटी यायची पहिल्या शटलची. मग ती 4ची एसटी बरोबर 5ला मला सोडायची तिथे बोईसर स्टेशनला. बोईसर स्टेशनवर मी पहिली शटल पकडायचो 5:10ची. ती 6:20ला यायची विरारला. मग 6:20ची ती ट्रॅकमधनं पटकन धावत जाऊन ती लोकल पकडायची. तिथून मग मी दादरला यायचो आणि दादर स्टेशनवरनं खालसा कॉलेजला चालत जायचो. अरे बापरे. हो. आणि माझं पहिलं लेक्चर नेहमी मिस व्हायचं.
आणि मला नेहमी आमचे HOD पकडायचे की तू का नाही येत, कारण म्हणलं सर माझा ॲड्रेस बघा, मी बोईसरवरून येतो. कारण सगळ्यांना माहिती होतं आधी की मी तिथे राहत होतो. अरे बाप. पण तेव्हाही मी जिमला तळवळकरलाच ओढायला होतो. आणि एवढं मला त्यांनी दिलं की कधी त्यांना कळलं की हार्दिकच्या घरात असं झालंय, माझ्याकडनं कधीच पैसे मागितले नाहीत त्यांनी, तुला जेव्हा देतील तेव्हा दे. म्हणजे इतकं व्यायामाचा कुठेतरी आशीर्वाद होताच मागे. त्यामुळे व्यायाम करताना सुद्धा तिथे जायचो. कुठे जायचं नाही, इथे जायचं असतो, ते आम्ही बघून घेऊ. काय मग हा जो आता 3:15 उठून जर तू पुढचा सांगितलास तू, हे किती वर्ष केलंस तू? मी जवळजवळ 1 वर्ष केलंय. बर. मग बाबांनी थोडं स्टेबल झालं, मग आम्ही पुन्हा एंटरफील्डला आमचं रेंटवर घर घेतलं. बरं. सो मग तिथे आलो. मग कालांतराने आता मोठे झालो, मग थोडंसं मोठं व्हायचं, मग ते परवडलं पाहिजे भाडं वगैरे, कारण भाडं खूप महाग आहे. मग तेव्हा 1 BHKला आम्ही 20,000 रुपये भाडं द्यायचो तिथे. 2007-08ची गोष्ट असेल. बरं. सो मग कुठेतरी ते एक्सपेन्सिव्ह, म्हणलं उगाच खर्च होत आहेत, आपण हे करतोय. मग त्याच भाड्यामध्ये आम्हाला मुलुंडमध्ये घर मिळालं. मग मुलुंडला शिफ्ट झाला. मुलुंडला शिफ्ट झालो. मग ठाण्यात तू हा विचार केला, तू अभिनय करायचा ठरवलं होतं तू? नाही, कधीच नाही. मला आर्मीत जायचं होतं. तुला काय आर्मीत जायचं होतं? म्हणजे आता काल परवाची गोष्ट आहे, मी माझ्या मित्रांशी व्हिडिओ कॉलवर बोलतो, ते लेफ्टनंट कर्नल आहेत सगळे. छान वाटतं. मग त्यांना ते म्हणतात की नाही अरे तू उदर आहे. मग मला असं वाटतं की या माध्यमातून मी देशसेवा करतोय. म्हणजे मला आजही जर कोणी सांगितलं की हार्दिक अरे तुला जायचं आहे का आर्मीत, तर मी लगेच एका पायावर तयार होईल. कारण आहे तरी पॉसिबिलिटी, कारण 42 पर्यंत आपण टेरिटरी आर्मीमधून आपण आर्मीत जाऊ शकतो. तर मग कुठेतरी बाबा ऑनरेबल आणि या गोष्टी जर झाल्या तर कदाचित नक्कीच जाईल, जर अशी संधी मिळाली तर. अक्षया आल्यामुळे आपण शेवटच्या टप्प्याकडे आलोय हो. आता. अक्षया आल्यामुळे तुझ्यात काय छान बदल झाले? ते मला असं वाटतं एक लक्ष्मी घरात आलेलीच आहे. आणि मुळात बदल असं म्हणता येईल की मग दोघांचे आवडीनिवडी खूप सारख्या आहेत. म्हणजे दोघांना एकदम फार काही मटेरियलिस्टिक गोष्टी लागत नाही. घर स्वच्छ लागतं दोघांना. हा त्याच्यामध्ये जास्त एक आहे की ती माझ्याकडनं अजून जास्त करून घेते काम, आणि आवडतं मला ते करायला. आणि तिची सवय म्हणजे एक आहे की मला थोडंसं थंड खायला आवडतं, तर ते गरम नाही, गरमच खायचं, ते ही एक सवय लागलेली आहे. टापटीपणा, जसं तू मगाशी म्हणालास की कपड्यांची चॉईस तिची असते. आत्ताही व्हिडिओ कॉल मी कैलाशिवाय निघालेलो नाहीये. हा बाबा हे घालून, हा हे सगळं घालून ओके ओके, मग ते कुठे आहेत, नाही ते मुंबईतल्या घरात आहेत. सो मला असं वाटतं की टापटीपणा जो आहे तो तिच्याकडनं आला. वेळेत निघायचं, घाई करायची नाही. असा नव्हतास तो आधी? हा थोडासा हा बदल झाला. म्हणजे हा ठीक आहे ना, चल घाईघाईत निघतो, घाईत नाही, लवकर निघारतो, तसं आरामात जा, हे आहे. सो दुसरी आईच आली आहे घरात, त्यामुळे ते म्हणायला हरकत नाही. पण कुठेतरी आपण असतो ना, एकटा असतो तेव्हा अरे जाऊ दे ना, थोडं उशीर झाला, पटकन बाईकने निघून जातो. नाही बाईकने जायचंच नाही, मग गाडी घेऊनच जायचं, मग हीच गाडी घ्यायची, मग ह्याच गाडीने जायचं तिथे. हे जे आहे थोडंसं बदल तिच्यामुळे आलेलं आहे. नाही तर मी कसाही जातो, कुठे कसाही बसतो. म्हणजे या सगळ्यामध्ये तू नवरा बायकोच्या एकाच फील्डमध्ये काम करत असतात, ते एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी असतं की अभिमानसारखा सिनेमा होतो? नाही, म्हणजे इन्सिक्युरिटी वाटते, दुसऱ्याचं काम जातं. मी तिला, म्हणजे माझं एकच मत आहे की मला तिला खूप मोठं झालेलं बघायचं आहे. म्हणजे तिची जी इच्छा आहे, म्हणजे तिला काही व्हायचे, प्रोड्युसर व्हायचे, प्रोड्युसर होऊ देत, डिरेक्टर व्हायचे, डिरेक्टर होऊ देत. पण मला असं वाटतंय की ती खूप मोठी कलाकार आहेच, माझ्यापेक्षा चांगली कलाकार आहे ती. आणि तिच्यात ती कॅपेबिलिटी आहे की ती एखादा शो असेल किंवा एखादा सिनेमा असेल, तिच्या मॅनेजमेंट स्किल खूप चांगल्या आहेत, त्या मी शिकलेलो आहे जास्त. अच्छा. आणि मुळात मला असं वाटतं की ती खूप मोठी व्हावी. आणि माझं एक स्वप्न आहे की खूप मोठी आमची गाडी असावी आणि त्यात ती मागे अशी एकटी बसावी, मी गाडी चालवावी, ही माझी इच्छा आहे. आणि मी तिला म्हटलं की ही तू माझी इच्छा पूर्ण करायची आहे. ती म्हणाली ती गाडी वगैरे तर तू घेशील नाही, म्हटलं ती गाडी तुझ्या नावाची असणार आणि ती गाडी तू घेणार आणि ती गाडी मी चालवणार आणि तू मागे बसायचंस. बर. तर हे माझं स्वप्न आहे आणि मला ते तिला बघायचं आहे. लवकरच सत्यात यावं. एक लास्ट प्रश्न विचारतो, मग आपण थांबू. या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर, इंडस्ट्री बघितल्यानंतर, टीव्ही असू दे, सिनेमा असू दे, या इंडस्ट्रीची आवडलेली एक गोष्ट आणि नावडलेली एखादी गोष्ट? आवडलेली गोष्ट म्हणजे फिल्म इंडस्ट्री जी आहे आपली, एंटरटेनमेंट इंडस्ट्री जी आहे, ती तुम्हाला क्रिएटिव्ह पर्सन म्हणून उभी करते. एक कलाकार म्हणून, म्हणजे मी कलाकार आहे म्हणून मी कलाकार म्हणेन, एक कलाकार म्हणून तुम्हाला घडवते ती. तुम्ही आधी किती अभिनय कुठे शिकला असाल किंवा तुम्ही अभिनयाच्या कोचिंग घेत असाल किंवा तुम्ही स्वतः शिकवत असाल, तरी तुम्हाला एक कलाकार, एक ॲक्टर म्हणून ही इंडस्ट्रीच घडवते. कारण तो अनुभव तुम्हाला बाहेरून मिळत नाही, तो अनुभव तुम्हाला इंडस्ट्रीतूनच काम करून मिळणार. मग तो छोट्या भूमिकेतून असू देत, मोठ्या भूमिकेतून असू देत, तो अनुभव तुम्हाला तिकडेच मिळेल.
हा वाईट अनुभव असा म्हणून की ग्रांटेड खूप घेतात इंडस्ट्रीमध्ये. बरं. सो मला असं वाटतं की हा एकच वाईट अनुभव आहे माझा, की ग्रांटेड धरतात कलाकारांना. म्हणजे थोडंसं म्हणजे ओके आम्ही ठरवलंय ना हे, तर आम्ही हे ठरवलेलं आहे. मग कलाकार असाच जाणार, कलाकार इथेच उभा राहणार. मी कलाकाराच्या भूमिकेतून म्हणतोय, किंवा कलाकार नको रे तो अवेलेबल नसेल. म्हणजे ग्रांटेड ही गोष्ट जी आहे ना ती फक्त आहे. ती जर गेली तर मला असं वाटतं की सगळं स्मूथ होईल. आणि मला असं आपल्या इंडस्ट्रीला घेऊन मला असं वाटतं की खूप एक्सपेरिमेंट झाल्या पाहिजेत. आणि मला जर संधी मिळाली तर मी नक्कीच ते एक्सपेरिमेंट करीन. एक ऑफकोर्स मी फिल्म मेकर तर बनू शकत नाही, पण एक त्या फिल्मचा पार्ट म्हणून किंवा या चित्रपट आपल्या इंडस्ट्रीचा पार्ट म्हणून काहीतरी चांगल्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि त्या चांगल्या व्हाव्यात म्हणून मी नेहमी सांगत असतो. म्हणजे चित्रपट महामंडळाचे जे अध्यक्ष असतील त्यांना सुद्धा सांगतो की माझं स्वतःचं एक स्वप्न आहे की बघ ना, बँकांच्या ओपनिंगला मराठी कलाकाराला बोलवलं जातं, पण त्याच बँकमध्ये लोन घेताना त्याला 10 वेळा चक्र मारावं लागतं. ऑफकोर्स जे पेपर्स आहेत ते रूल्स आहेत आणि जे आपल्याला पूर्ण करावे लागतात त्याशिवाय ते होत नाही. आणि माझी स्वतःची अशी इच्छा आहे की कुठेतरी माझा हातभार असा लागला पाहिजे की आपल्या मराठी इंडस्ट्रीमधला प्रत्येक कलाकार असो, प्रत्येक फील्डमधला माणूस असो, त्याच्याही सेटच्या बाहेर महागड्या गाड्या उभ्या असतील किंवा एक देशी गाडीमधून तो येईल. आणि ती कुठेतरी सुरुवात झालेली आहे, पण ती अजून मोठी झाली पाहिजे. म्हणजे आपल्याला दुसऱ्यांच्या रोल्स रॉईस बघून किंवा दुसऱ्यांची मर्सिडीज बघून हेवाने वाटल्यापेक्षा असं वाटलं पाहिजे की अरे हो थांब 2 महिन्यात माझी पण येते रे. हा एक कलाकारांनी किंवा त्या इंडस्ट्रीतल्या एका प्रत्येक माणसाने हा विचार झाला पाहिजे. तर त्यासाठी मी सुद्धा हातभार लावणार आणि तो करतोय तो प्रयत्न, तो नक्कीच करीन. वा वा वा. तर नक्की हातभार लाव आणि प्रयत्न तुझा यश मिळेल प्रयत्नाला असं मला वाटतं. तू हार्दिक या निमित्तानं ज्या गप्पा मारल्यास त्या मला खूप आवडल्या. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत, अक्षयाला उत्तम गाडी मिळो, ती तू चालवोस आणि तुम्हाला दोघांना पुन्हा एकदा सिनेमामध्ये नव्या कलाकृतीमध्ये बघायला आम्हाला नक्की आवडेल. तुला शुभेच्छा. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. या निमित्तानं हार्दिक आपल्याशी जोडला गेलेला आहे. चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्या बोलण्यातनं अनेक महत्त्वाचे मुद्दे आलेले आहेत इंडस्ट्रीसाठी म्हणा किंवा नव्या इंडस्ट्रीत येऊ पाहणाऱ्या मुलांसाठी सुद्धा. तर जर नीट एपिसोड पाहिलात ऐकलात तर तुम्हाला यातले बिटवीन द लाईन्स समजेल. थांबतो इथे. भले ते घडो. हार्दिक मनपूर्वक आभार. थँक्यू.